ऍक्च्युली मला बीएड करायचं होतं पहिल्यापासून, मला काय शिकवायला. बोलतेस? हो. आणि मला लहान मुलांना शिकवायचं होतं. ती हाऊस मी पुरवून घेते. बीएड न करता मिळेल त्या मुलांना मी छळत असते. आपल्या ॲबिलिटीज आणि आपला आनंद हे आपण ओळखायला पाहिजे की आपल्याला शक्यता आणि इच्छा खूप आहेत. हो, पण काय केल्यावर आनंद मिळतो. मला तो या विषयच आवडलाय, कारण माइंडफुलनेस बद्दल कुठे का कोणी बोलतं नाही म्हणजे बोलत. इतक्या जागरूकपणे आपण त्यावर खरंच. काहीतरी शेअरिंग करूया आणि ते कोणापर्यंत तरी पोचवूया. मित्रमैत्रिणींनो नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? माइंडफुल आहात ना? माइंड अँड हार्ट बॅलन्सने सगळं चालू आहे ना? मी डॉक्टर आरती सूर्यवंशी आणि आपण भेटतोय माइंडफुल हार्ट टॉक शोच्या सीझन 4मध्ये. माइंडफुल हार्ट टॉक शो अर्थात पॅशन, प्रोफेशन आणि पर्पज. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला माहितीच आहे की आपण अशा विविध माइंडफुल पर्सनॅलिटीजना ह्या शोमध्ये भेटत असतो. त्यांच्याशी भरपूर गप्पा मारत असतो की ज्यांना पॅशन आहे आणि मोस्टली त्यांचं पॅशनच त्यांचं प्रोफेशनही आहे आणि पर्पजही आहे त्यांच्या आयुष्याला. ते त्यांच्या ध्येयासाठी खूप खूप काम करतात, रात्रंदिवस झटतात. तर अशी एक पर्सनॅलिटी आज आपल्या शोमध्ये आली आहे. मी इतकी मनापासून खुश आहे आज. ती आहे जिने आजपर्यंत मोर दॅन 100 मराठी हिंदी मूवीजमध्ये काम केलं आहे. तिने नाटकांमध्ये कामं केली आहेत. ती एस्टॅब्लिश्ड ऑथर आहे. तिने सो कूल आणि सो कूल टेक 2 अशी तिची पुस्तकं ऑलरेडी पब्लिश झालेली आहेत. ती प्रोड्युसरही आहे. तिने 11 वर्ष भरतनाट्यमचं शिक्षण तिने घेतलेलं आहे. दिल चाहता है फेम आणि दायरामध्ये तिने काम केलं आहे. तिने चेलुवीपासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. दोघीसाठी तिला फिल्मफेअर अवॉर्ड तिला मिळालं आहे. तिचा गुलाबजाम मूवी मी स्वतः 3 वेळा पाहिला आणि प्रत्येक वेळी एंडला माझे डोळे असे नम होत होते. तर अशी अतिशय सहज सुंदर अभिनय करणारी आणि आपल्या सगळ्यांची, आपण सगळेजण जिचे चाहते आहोत, सोनाली कुलकर्णी आज आली आहे आपल्या सेटवर. तर सोनाली, तुझं खूप 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 मनापासून स्वागत आहे. थँक्यू सो मच आरती. किती छान बोललीस माझ्याविषयी. टच्ड. येस. तर सोनाली, आम्ही सगळे तुझे फॅन आहोत आणि तू खरंच इतका सहज सुंदर अभिनय करतेस नेहमीच. म्हणजे आत्ताच मी तुझा सुशीला सुजित बघितला आणि आय फॉलो यू आणि तुझे सगळे मूवीज मी बघत असते. तुझं ते व्हाईट लिली अँड नाटक, येस, ते पण आम्ही बघितलं होतं आणि काय सुंदर होतं ते. तू नुकतीच अमेरिकेला जाऊन आलीस आणि नाफा अवॉर्ड तुला मिळालं. तर कसा होता तुझा अनुभव? तू काय, म्हणजे मी बघितलं, फॉलो केलं, थोडे फोटोज आणि काही रील्स वगैरे मी बघितले. तर नक्कीच आम्हाला सगळ्यांना ह्याच्याबद्दल ऐकायला आवडेल तुझ्याकडनं की ते नाफा अवॉर्ड हे काय आहे आणि तुला ते कशाबद्दल मिळालं आणि तुझा ओव्हरऑल अमेरिकेचा तुझा कसा अनुभव होता? अगं, नाफा म्हणजे नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन. ओके. अभिजित घोलप यांनी ही संकल्पना सुरू केली आहे. यंदा नाफाचं 2रं वर्ष होतं. त्याचा एफर्ट हा आहे की सिनेमा बघायला मिळणं याच्या पलीकडे अमेरिकेतून सिनेमा प्रोड्यूस होणं, तिथल्या मराठी माणसांना मराठी सिनेमात काम करायची संधी मिळणं, बरोबर, डिस्ट्रीब्युशन आणि मराठी सिनेमा, मराठी संस्कृती जास्तीत जास्त जगापर्यंत कशी काय पोहोचवता येईल याचा प्रयत्न करणं. ओके. तर त्यासाठी त्यांनी मागच्या वर्षी अनेक कलाकारांना बोलवलं होतं भारतातनं. बरं. यंदाही आम्ही बरेच जण होतो. मस्त टीम होती आमची. ओके. आणि मला त्यांनी जो पुरस्कार दिला तो ओव्हरऑल सिनेमा क्षेत्रातल्या माझ्या कॉन्ट्रीब्युशनसाठी होता. बरं. आणि हे खूप स्पेशल वाटतं ग की तिथे असलेली मराठी माणसं आपले सिनेमे बघतात, आपल्याला फॉलो करतात. आपण म्हणतोय वर्ल्ड इज अ विलेज नाव, हो, पण तरीही त्याची जाणीव होते तिथे गेल्यानंतर की सगळ्यांनी, आता तू जे म्हणालीस, तू माझे काय काय पाहिलंयस ते सगळं तिथल्या माणसांनी बघितलेलं आहे. क्या बात आहे. आणि तिथे मी एक मास्टर क्लास घेतला. बरं. अरे वा. विषयी. अरे वा. ज्याचा मला सगळ्यात जास्त आनंद झाला. मीट अँड ग्रीट नावाचं एक सेशन होतं. तिथे माझी अशी संकल्पना होती की एक मोठा हॉल असेल प्रॉब्ली आणि कोणीतरी फायनान्सर्स आणि इन्व्हेस्टर्स येऊन बोलतील, पण तसं नव्हतं. ओके. एक रूम फिल्ड विथ पीपल आणि तिथे सगळेजण
माझ्याशी गप्पा मारायला उत्सुक होते. म्हणजे क्या एक बात आहे. मस्त मला कनेक्ट करता आलं. नाहीतर अरे वा. आपण स्टेजवर बघतो ना माणसांना, हो. ते अवॉर्ड घेतात निघून जातात, हो, झालं. हो, हो. पण तसं नाही झालं. मला त्यांच्याशी संवाद साधता आला क्या बात आहे. आणि खूप स्पेशल वाटतंय, कारण मला आता अभिजित घोलप ॲक्च्युली माझे देऊळ सिनेमाचे प्रोड्युसर. ओ तर तो पण मूवी काय सुंदर होता. हो की नाही, आणि त्याला खूपच छान. नॅशनल अवॉर्ड आहे, सुवर्ण येस कमळ. येस. तर आता पुढच्या वर्षी मी अभि घोलपना माझ्याकडून 15 रेकमेंडेशन्स देणार आहे की यांना बोलाव त्यांना बोलाव. वाव. खूपच मस्त, खूपच मस्त. आणि मास्टर क्लास म्हणजे काय धमाल आली असेल ग. खूप छान, कारण मी एरवी संधी मिळेल तिथे मी ॲक्च्युली लॉकडाऊनमध्ये मी खूप ऑनलाईन सेशन्स घेतली होती. ओके. आणि मला असं वाटतं की मला शिकवता येत नाही, हां हां. पण असं नाही मी म्हणायला पाहिजे, कारण आपण जेव्हा आपले अनुभव शेअर करतो बरोबर. त्याच्यातून समोरचा माणूस शिकतच असतो. Yes. म्हणजे मी काहीतरी करून नाही घेऊ शकत Correct. असं मला वाटतं. संधी मिळाली तर घेऊही हां. शकीन, कारण मला एका चांगल्या गुरुकडे शिकायला मिळालंय. त्यामुळे हां हां. माझं कर्तव्य आहे आपल्याला आलेले चांगले अनुभव आपण पास ऑन करणं, हे आपलं कर्तव्य असतं. खरंय. आपण इतके स्वार्थी नाही राहू शकत नाही. की मीच एनरिच होत राहणार, असं नाही होत. नाही होत. वा, क्या बात आहे. तू आता गुरूंबद्दल एक बोललीच आहेस, तर वी वुड लव टू हिअर अबाउट युअर मेंटॉर. तू काय त्यांच्याकडे आय थिंक सत्यदेव दुबेजी. सत्यदेव दुबेजींकडे तू शिकली आहेस. तर आम्हाला नक्की तुझा तो जर्नी तुझा तो जसा सुरू झाला त्याच्याबद्दल थोडंसं सांग, मग आपण परत लगेच. नक्की. मी दुबेजींकडे खूप वर्ष काम केलं. मी पुण्याची आहे. हां. तर पुण्यात सत्यदेव दुबेजींचं नाट्य शिबिर झालं होतं ओके. आणि मी होते 11वीत. बरं. तर मी आधी एक नाट्यसंस्कारचं नाट्य शिबिर केलं होतं प्रकाश पारखी सरांचं. अच्छा. आणि एक उत्साह होता. माझा भाऊ सगळ्या सांस्कृतिक गोष्टींमध्ये खूप रमलेला असायचा. तो अच्छा. इंजिनियर आहे, बरं. एमटेक आहे ओके. कानपूर IITचा. पण तरी आम्हाला सगळ्यांना प्रेरणा देण्यात त्याचा खूप मोठा हात आहे. संदीप नाव त्याचं. ओके. तर तो मला म्हणायचा की तू या सुट्टीत काय करणार आहेस, हां, तू हां, शिक, हां. हे शिक, ते शिक. आमच्या कॉलनीत खूप गणेशोत्सव छान पद्धतीनं साजरा व्हायचा. तर हे करता करता जेव्हा दुबेजींच्या शिबिराबद्दल कळलं तेव्हा मी त्यात भाग घ्यायचं ठरवलं. आणि आपले कधी कधी हा निर्णय आहे हे सुद्धा मला कळलं नव्हतं की त्यांच्या शिबिरात भाग घ्यायचा माझा निर्णय होता. पण आयुष्य बदलणारा अनुभव होता. कारण तुझ्या सुरुवातीच्या प्रस्तावाने तू जे सांगितलंस ना की आपली पॅशन, हो. आणि या सगळ्या, आपली पॅशन काय आहे, आपल्या पॅशनला प्रोफेशनमध्ये आपण ट्रान्सलेट करू शकतो का. आणि मी त्या भाग्यवान माणसांपैकी आहे की मी हाऊस एका बाजूला राहिली आणि मी जगत वेगळंच राहिले, असं नाही झालं. नाही झालं. आणि दॅट इज क्या बिकॉज बात ऑफ आहे. दुबेजी. क्या बात आहे. त्यांनी किती मजा येते हे काम करायला याची जाणीव करून दिली. वाव. आणि त्या बरोबरीने हे ठळकपणे दाखवून दिलं की इथे मेहनत आहे. हां. असं समजू नका की आपल्याला आता ठीक आहे ना, आता एक संधी मिळाली, हां. लोकांना कलाकारांची गरज असते, त्यातून दुसरं काहीतरी मिळेल, मग तिसरं, मग आपली गाडी निकल पडेगी, हां, हां. असं नाही. हां. तुम्ही मेहनत घ्यायला पाहिजे. कशावर? तुमचा वक्तशीरपणा, तुमचा आवाज, वाव. तुमची स्मरणशक्ती. आपण स्मरणशक्तीबद्दल बोलत नाही, बोलत नाही खरंच. कारण तो एक एक्सरसाइज असतो. हो. काही काही माणसं म्हणजे असं वाटतं की हे काय विचारतात, नाटक झाल्यावरती प्रेक्षक येतात, केवढं लक्षात ठेवावं लागतं असं म्हणतात. तर ते त्यांना वाटणारं कुतूहल किती स्वाभाविक आहे खरं. असं खरंय, असतं ना खरंय. की हो. असं कसं लक्षात राहतं. हो. आणि मग आमच्याकडून उत्तर असायचं की ते माझं कामच आहे ना. पण त्यासाठी सुद्धा आपण काम करायला पाहिजे. हां. ह्या अनेक गोष्टींवर दुबेजींनी आम्हाला वाव. शिकवलं, किती त्यांचे छान ना. अनुभव सांगितले. आणि त्यांचे इतके मोठे मोठे विद्यार्थी आहेत, नसीर सर, रत्ना मॅम, नीना कुलकर्णी, हो ना. कितीतरी जण. आणि त्यांचे मित्र परिवार तर खूपच मोठा आहे. मोठा. विजय केंकरे पासून ते इरावती पर्यंत, म्हणजे वाव. विचारूच नकोस. हो ना. क्या बात आहे यार.
मज्जा आली असेल ना, म्हणजे प्रत्येक वेळेला त्यांच्या ह्याच्यामध्ये नवीन नवीन काहीतरी काहीतरी या माझ्यापेक्षा थोडी क्षेत्रातलं भीती पण शिकायचं. होती कारण ते खूप रागवायचे. हो, एखादा सांग ना किस्सा, म्हणजे तुझ्या जोही काही लक्षात असेल असा की की ज्याच्यामुळे तुला काहीतरी थोडंसं फायरिंग झालं पण नंतर तू शिफ्ट झाली, काहीतरी चेंज झाला तुझ्यामध्ये. कितीदा तरी झालं. मग त्यांनी सगळ्यात मजा म्हणजे माझी भीती घालवली फोनची, कारण आमच्या अच्छा. घरी फोन नव्हता. हां हां हां. आणि दुबेजींकडे एकदा मी आणि माझा भाऊ संदीप गेलो होतो, म्हणजे मुंबईत होते ते, ओके. आणि मी दादाकडे आले होते. तर हां. तो मला बाईकवरून बांद्र्याला त्यांच्या घरी घेऊन गेला काहीतरी. तर दुबेजी म्हणाले की तर तू श्याम बेनेगलांना भेटायला जा. तर मला असं वाटलं आता इथे डोकं हलवूया, माझी कुठली टाप तिकडे श्याम बेनेगल. तर ते म्हटलं चल त्यांच्या ऑफिसमध्ये फोन करून अपॉइंटमेंट घे. हां. तर म्हटलं माझ्याकडे त्यांचा मी सगळी कारणं सांगितली, माझ्याकडे त्यांचा नंबर नाहीये, माझ्याकडे फोन नाहीये. ओके ओके. तर ते म्हणले हा नंबर आणि हा फोन. ओ हो. तर जे माझे हात कापलेत की फोन बापरे. करायचा आहे, इंग्लिशमध्ये बोलायचं आहे. मी खूप घाबरले होते. पण फोनवर बोलणं ही एक कला असते, आणि आता तर आपल्याला त्या कलेपासून आपण खूप लांब आलोय, कारण मोबाईलवर आपण स्टेटस ठेवतो की अर्जंट कॉल्स ओनली, हो की नाही. सिरियसली. तर त्यामुळे कला वगैरे आता आपण मागेच सोडलेली हो आहे. हो. पण एक काळ असा होता जेव्हा अदब होती, संभाषण कौशल्य लागायचं. खरंच. तर आणि ते असे फोन तर कधीच बंद झाले. खरंच ग. पण मला त्या फोन पासून मला काही काम मिळालं नाही श्याम बेनेगलांकडे. पण मी ऑफिसमध्ये गेले होते त्यांच्या, अरे वा. आणि श्याम बेनेगलांचं ऑफिस मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. म्हणजे ते असं सिनेमाची गुहा होती. काय सांगतेस. बरं. आणि असा मोठा स्मिता पाटीलजींचा फोटो, शबानाजी, ओमपुरी, गिरीश कर्नाड, असे सगळ्यांचे वेगवेगळ्या सिनेमांची पोस्टर्स, अरे वा. आणि फिल्मचे डबे, म्हणजे रिळाचे डबे, पुस्तकं. वाव. ते अजूनही तुझ्या डोळ्यासमोर, म्हणजे तू बोलतेस तर आमच्या डोळ्यासमोर येत आहे. म्हणजे मला खरंच असं वाटतं ताडदेवला एव्हरेस्ट बिल्डिंग मध्ये ते असेल तसंच, ओ. असं मला वाटतं. विचारायला पाहिजे त्यांच्या मुलीला. एक 6 महिन्यानंतर असं कळलं की गिरीश कर्नाड त्यांच्या सिनेमासाठी नवीन चेहरा शोधतायत, बरं. आणि ते वेगवेगळ्या शहरांमध्ये ऑडिशन्स घेत होते. ओके. तर पुण्यात महाराष्ट्रीय कलोपासकनी शिबिर आयोजित केलं होतं, आणि त्याचे सर्वेसर्वा म्हणजे राजाभाऊ नातू, ते आणि गिरीश कर्नाड एकमेकांना ओळखायचे. अच्छा. तर मग राजाभाऊनी सांगितलं की जरूर, आता दुबेजींचं शिबिर चालू आहे, तिथल्या सगळ्या तरुण मुली आहेतच. हां हां हां. तर मग आम्ही सगळ्या मुली गेलो होतो वाव. गिरीश कर्नाडांना भेटायला. मग असं ते जेव्हा भेटले तेव्हा काही मुलींची पुढच्या फेरीसाठी निवड झाली, फोटो सेशन, अरे वा. व्हिडिओ टेस्ट, अरे वा. आणि मग माझी निवड झाली. अरे वा. क्या ती एक बात फार आहे. सुंदर तर कसा अनुभव होता तुझा तो, म्हणजे इट्स कर्नाटक मधली. आम्ही शूटिंग केलं, म्हणजे गोष्ट त्याची मूळ कानडी आहे, म्हणजे हा. चेलवी हे नाव कानडी आहे, हो. पण सिनेमा हिंदी होता अगं. बरं बरं. आणि अच्छा. त्याचं शूटिंग आम्ही केरळात केलं, ओके. आणि त्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं सर्वोत्कृष्ट Yes. पर्यावरण फिल्म म्हणून. क्या बात आहे. आणि त्याच्यानंतर तुझा लगेचच दोघी आला की मध्ये कोणता अजून. नाही, मग मी तमिळ सिनेमात काम केलं, ओके. त्याचं नाव मे मादम. मग माझा मराठीतला पहिला सिनेमा मुक्ता. मुक्ता. येस. असं एक एक. करेक्ट. मुक्ता. आणि दॅट वॉज युअर डेब्यू, मराठी डेब्यू फिल्म ना. हा, असं मी म्हणाले नाही, पण बरोबर, मराठीतली पहिली फिल्म, पहिली फिल्म. डॉक्टर जब्बार पटेलांची. आणि दोघीला पण अवॉर्ड मिळालं. हो, मुक्ताला है ना? पण मिळालं, मुक्ताला दोघीला पण पण मिळालं. आणि Amazing. दोघी सुमित्रा भावे आणि सुनील सुक्तनकर यांचा सिनेमा. मग नंतर मला वाटायला लागलं की आपण हरकत नाही ऍक्टर बनायला. कारण ऍक्च्युली दायरा हा सिनेमा केल्याच्या नंतर मी असं ठरवलं की आपण ऍक्टर म्हणून काम करूया, नाहीतर अच्छा. असं व्हायचं की शूटिंग केलं की मी पुण्याला जायचे, हां बरोबर. हां. कुठलंही शूटिंग संपलं की आई बाबांच्याकडे. ओके. पण मग नंतर ग्रॅज्युएशन झालं, आणि आम्ही घरच्यांनी आणि मी मिळून असा निर्णय घेतला की बघूया 2 वर्ष हां. मला या क्षेत्रात आवडतंय का काम करायला, येतंय का, राईट. हां. आणि मग पुढचं बघूया फायनल की डिसिजन घेऊया. पोस्ट ग्रॅज्युएशन करायचंय की हेच करूया. कारण मला
ऍक्च्युली मला बीएड करायचं होतं पहिल्यापासून, मला काय शिकवायला. बोलतेस? हो? हो, आणि मला लहान मुलांना शिकवायचं होतं. अरे वा. तर ती हाऊस मी पुरवून घेते. बीएड न करता मिळेल त्या मुलांना मी छळत असते. नाही नाही, पण मी तुझ्या मुलीबरोबरचे तुझे बघितले आहेत व्हिडिओज आणि रील्स. आय थिंक ड्युरिंग कोविड ऑल्सो, नंतर पण आताही कधी कधी मध्ये मध्ये तू हे करत असतेस. खूप छान तू तिला ग्रूम करतेस, म्हणजे मज्जा येते मला बघायला. आणि तुमचं जे रिलेशन आहे, म्हणजे मदर डॉटर डुओ, तुमचं जे काही एकमेकींमध्ये जे कॉन्व्हर्सेशन असतं, देवाणघेवाण असते, खूप गोड असते, खूप गोड, खूप निरागस आणि खूप मस्त असते. मला खूप कौतुक वाटतं. छान माणसं पाहिली की असं वाटतं ना की यांच्यावर किती चांगले संस्कार झालेत आणि त्या माणसांनी स्वतःला किती चांगलं घडवलंय. म्हणजे फक्त तुझी मुलं मोठी आहेत म्हटल्यावरती फक्त तुला श्रेय नाही देऊ शकत आपण, कारण त्यांचंही रिसिव्हिंग पाहिजे ना. नक्कीच. तर तसं मला माझ्या मुलीचंही कौतुक आहे की तिचं फक्त माझ्याकडून नाही, तिचं रिसिव्हिंग चांगलं आहे. ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली. हा छान संवेदनशील मुलगी आहे ती, त्यामुळे भेटणाऱ्या सगळ्या माणसांकडून ती काहीतरी घेत असते, पण तितक्याच हक्कानी ती देतही असते. हो ना. तिला खूप आवडतं सगळ्यांची नावं लक्षात ठेवायला काय आवडतात. सांगतेस? हो. अरे वा. प्रवास आवडतो. आता आपण नाफाचा उल्लेख केला, आम्ही किती छान वाटलं मला. खूप दिवसांनी आम्ही दोघीच गेलो होतो प्रवासाला. वाव. आणि मला तिची कंपनी खूप आवडते. मजेदार मुलगी आहे कावेरी. नाव पण किती गोड ठेवलंस तिचं, कावेरी. खूपच मस्त, खूपच छान. तर असं सगळं तुझं छान छान सगळे सगळे वेगळ्या वेगळ्या गोष्टी सुरू आहेत. आणि तू मला म्हणालीस की दायराच्या नंतर तू ठरवलंस की आता आपण ह्या ॲक्टिंग प्रोफेशनमध्ये Correct. यायचं, राईट? तर असं काय घडलं दायराच्या वेळी की तुला असं प्रकर्षाने जाणवलं की आता आपण हेच करूया? कारण तू मला वाटतं 11 वर्ष तुझं भरतनाट्यमचं शिक्षण घेतलेलं आहेस, म्हणजे यू कॅन ऑलवेज कॅन बिकम अ डान्सर, किंवा गायिका. तू 4 वर्ष गाण्याचं शिक्षण घेतलं, हे पण मी वाचलं आहे कुठेतरी. तर तू काहीही करू शकली असतीस, पण मग दायराच्या नंतर तुला असं प्रकर्षाने का जाणवलं? कारण मला असं वाटतं की तोपर्यंत मी रमायला लागले ॲक्टिंगमध्ये, मला आवडायला लागलं. आणि एक क्लिशे वाक्य आहे माझं की आपल्या ॲबिलिटीज आणि आपला आनंद हे आपण ओळखायला पाहिजे. हे मला जाणवलं की आपल्याला शक्यता आणि इच्छा खूप आहेत, हो. पण काय केल्यावर आनंद मिळतो, तर मला किती असं महत्वाचं आहे हे ग. हो की नाही? खूप 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 महत्वाचं आहे. आणि तो शोधणं ते माझ्या बाबतीत बऱ्यापैकी लवकर झालं आयुष्यात. आणि त्यात मी इतकी चांगल्या पद्धतीने सेटल होऊ शकले की मला त्याच्यानंतर माझी हाऊस शोधता आली. म्हणजे प्रोफेशनली मी ॲक्टर आहे, हो. आणि त्याबद्दल मी खूप ऋणी आहे माझ्या इंडस्ट्रीबद्दल. येस. की माझ्या क्षेत्राने मला फार चांगल्या पद्धतीने जम बसवू दिला, अतिशय उत्तम मोबदला दिला, पुरस्कार मिळाले, म्हणजे लोकमान्यता, राईट. आणि एक लाईफस्टाईल मिळते आपल्याला. ते सगळं मला मिळालं. त्याचबरोबरीने मला जे आवडतं ते मी आज करू शकते. म्हणजे एक आपली इच्छा असते की आपण कुणाच्या तरी उपयोगी पडावं, हो. आपण मदत करावी कोणाला तरी. याची एक चांगली संधी ॲक्टर म्हणून मला मिळते. वा. की मी अनेक इनिशिएटिव्ह जे असतात त्या कार्यक्रमांना मी जाऊ शकते, मी त्याला प्रमोट करू शकते. येस. आणि हे सगळेजण नाही शोधत, हे सुद्धा शोधकार्यच आहे की हे इथे मला गेल्यानंतर म्हणजे गिव्हिंग बॅक टू सोसायटी, इथे मी गेले तर इथे मला आनंद मिळेल आणि त्यांना पण आनंद मला देता येईल, हे पण शोधकार्यच आहे ना एक प्रकारचं. आणि त्याची संधी आपण बघायला पाहिजे कुठे मिळते. आणि मला फार बरं वाटतं की मला ते मिळतं, मला माणसांशी कनेक्ट करायला मिळतं. अल्टिमेटली तुला मुळातच खूप असं विविध व्यक्तींशी कनेक्ट व्हायला आवडतं असं मला वाटतं तुझ्याशी. खरं आहे, कारण मला असं वाटतं तो जर आपण आनंद सेलिब्रेट केला नाही, आज मी इथे काम म्हणून आले की बोल 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 तुझे काय काय प्रश्न आहेत विचार, आता जाते, तो मुद्दा नाहीये. मला इतकं छान वाटतंय की तू ज्या पद्धतीने फॉलोअप केलंस, तुला खरंच मला बोलवायचं होतं, त्यात किती गोडवा होता, केवढा आपलेपणा होता, आणि हे माझ्या वाट्याला येतंय, याचं महत्व मला फार वाटतं. कारण
ती आपली कमाई असते. त्याच्या खरंय. पलीकडे काय आपण खरंय. कोणाला सांगू माझ्याकडे किती चपला आहेत आणि किती गाड्या आहेत, हे तू म्हणशील ओके हो ना, खरंय. एन्जॉय. जा तू तुझ्या रोज वेगळ्या गाडीतनं जा असतील तर. ह्याची काहीच मजा नाहीये ग. बरोबर आहे. पण आज आपण दोघींनी एकमेकींना विचारलं हो, तुझ्या आयुष्यात काय चाललंय, माझ्या आयुष्यात काय चाललंय, तर ही देवाणघेवाण आपल्याला खरंच. खूप काही देऊन जाते. खरंच आहे, खरंच आहे. आणि तू जे मघाशी म्हणत होतीस की सोशली तुला कनेक्ट व्हायला आवडतं किंवा सोसायटीला तुला काही ना काहीतरी तुझ्याकडून तू देऊ शकशील असं तुला जेव्हा करायला मिळतं तेव्हा तू अजून खूप जास्त खुश होतेस. हो. तर असं काय काय करायला मिळालंय तुला किंवा असं एखादा सांगू शकशील आम्हाला एखादा प्रसंग किंवा एखादी तुझी आठवण की येस हे मी केलं आणि मला त्याच्यामध्ये मनापासून प्रचंड आनंद झाला. मला असं वाटतं आरती, ह्या गोष्टी इतक्या समांतर चालू आहेत की त्या अशा क्वचित घडलेल्या नाहीये. नाही. आपण माणसंही तशीच अट्रॅक्ट करतो आयुष्यामध्ये. वाव. आणि आता गंमत म्हणून तुला सांगते, माझ्या आईबाबांचा स्वभाव इतका गोड आहे. हां हां. ते दोघं जण कोणी आजारी असेल तर माझे आई बाबा असे प्रेमाने सांगायचे की आम्हाला वेळ आहे, आमच्याकडे मी येऊन बसू शकतो हॉस्पिटलमध्ये, म्हणजे घरची माणसं बिझी असतील तर माझे बाबा कितीतरी जणांना कंपनी म्हणून नुसते जाऊन बसलेत की मी अटेंड करतो. अरे वा. आणि आई म्हणायची मी तुम्हाला डबा देऊ शकते. हां हां. ही जी जाणीव आहे ना, छान. हां, की खरंच. तुम्ही कुठे धावपळ करता, मुलांची नोकरी असते, त्यांना वेळ नसतो यायला. आणि यामध्ये असं म्हणण्यामध्ये जो समंजसपणा आहे की हल्ली हो मुलांना काय असं नाहीये, ते मुलांचाही आपण मान ठेवूया की ते घरासाठीच काम करतात ना. बरोबर आहे. त्या मुलांना प्रेम आहेच आई वडिलांविषयी, पण वेळ नाहीये, करेक्ट आहे. तर त्यांचाही आपण आदर ठेवूया. आम्ही निवृत्तीनंतर आता जरा मोकळे आहोत तर आम्ही येतो. अरे वा. आणि आईचं तर खासियत आहे काहीतरी, एक छोटासा डबा, इतकं तिचं मला कौतुक वाटतं, एवढासा डबा, त्याच्यात म्हणजे कोणाला जर तिने 2 पोळ्या दिल्या असतील तर गुंडाळून दिली असेल भाजी, तर बाकी अर्ध्या पोळीत थोडीशी गुळ तूप पोळी. तर एक छोटासा बदल, कशात छोट्या एका पुरचुंडीमध्ये चटणी, गोड आहे. तर हे कुठेतरी आपण पाहिलेलं असतं. आणि मला असं वाटतं की मला कर्तव्यापेक्षा वाटतं की असंच जगायचं असतं ना. किती छान. म्हणजे हे सगळे संस्कार आहेत ना, म्हणजे ऍक्च्युली खरंच जे बघत बघत आपण मोठे होतो सगळं. त्यामुळे मला सोशल वर्क ह्या शब्दाशी रिलेट नाही करता येत. मला असं वाटतं की ते जगणं आहे आपलं. त्यामुळे आत्ता तुला सांगू मी, मला इतकं भरून आलं, आमिर खानमुळे मी पानी फाउंडेशनसाठी काम करायला लागले. सत्यजित भटकळ हे त्याच्या मागचं सगळं म्हणजे ब्रेन आणि पूर्ण काम केलंय सत्यजितनी. सत्यजितनी मला अलीकडेच एक व्हिडिओ पाठवला, ओके, आउट ऑफ द ब्लू. माझा असा स्वभाव नाहीये की आता तुझी माझी ओळख झाली तर मी दर आठवड्याला तुला गुड मॉर्निंग टाकीन किंवा काहीतरी. मला स्पेसिफिकली कनेक्ट करायला आवडतं. पण असं तर सत्यजित पण अगदी, त्याचा अचानक मेसेज आला, व्हिडिओ आला, म्हणलं सत्यजितनी काय पाठवलंय, म्हणून मी तो उघडला. तर पानी फाउंडेशनसाठी पहिल्या वर्षी मी ज्या ओसाड दुष्काळी गावात काम केलं होतं साताऱ्याजवळ, त्या गावातल्या माणसांनी माझ्यासाठी व्हिडिओ पाठवला होता. ओ सो स्वीट. की सोनाली तुला आठवतं का, अरे तू 6-7 वर्षांपूर्वी आली होतीस तेव्हा आपल्या गावाचं काय रूप होतं आणि तेच गाव आज कसं नंदनवन झालंय त्या गावाचं. हिरवंगार गाव, पाणी आहे, माणसांच्या चेहऱ्यावर तजेला आहे, आनंद आहे. तर हे मला असं वाटतं हे मला सत्यजितनी देऊ केलं. त्यांनी सांगितलं की तू या गावात जा. आणि ते का पाठवलं होतं, श्रमदानासाठी, की गावातल्याच माणसांनी स्वतःच्याच गावासाठी ते नाले चर खणायचे, दगडांनी तट करायचा, पाणी जिरवायसाठी जमवायसाठी प्रयत्न करायचा. आणि नुसतं असं वाटून घेत बसायचं नाही, अरे त्यांच्या गावात पाणी आणि आपल्या गावात पाणी नाही, मग आपण विचार करूया, शास्त्रोक्त पद्धतीने विचार करूया. असं सामावून घ्यायला खूप माणसं मिळतात मला. वा. आणि मला तशा अर्थाने
म्हणजे आपण नावं घेत बसलो तर कितीतरी जणांची नावं घ्यावी लागतील, पण सयाजी सारखा एक वेडा माणूस हो की तो इतक्या सहज त्याचं तत्वज्ञान सांगतो की त्या देवळाच्या ऐवजी त्याला झाडाचं महत्व झाडांचं महत्व वाटलं आहे. आणि तो त्यांनी झाडं लावत जंगलच निर्माण सुटला. केलंय बघ साताऱ्याजवळ. ना. आपण त्यांना पण आपण इन्व्हाइट केलंय. Okay. आय एम वेटिंग येईल येईल सया नक्की येईल. येस. तर म्हणजे मला सामाजिक सोशल वर्क ह्या शब्दांचा थोडा संकोच वाटतो, पण ते भान सगळ्यांना नसतं ग. म्हणजे तुला हे जे सामाजिक भान आहे, तू जे म्हणतेस की लहानपणापासून तुझे बघत आलीस की आई छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला की कोणासाठी तरी कोणीतरी काहीतरी करतंय किंवा आईनी काहीतरी केलंय, तर ते ऑटोमॅटिकली आय थिंक DNA मध्ये आपल्या कधी जात आपल्याला कळत पण नाही. किती छान किती छान. तो त्या आई वडिलांबद्दल थोडंसं सांग ना आम्हाला की ते काय करत होते, आता ते काय करतात ते, आणि कसं होतं म्हणजे ते तुझं थोडंसं फर्ग्युसन कॉलेजला तू होतीस आणि थोडंसं सांग ना. म्हणजे मी पुण्याची आहे, अभिनव विद्यालय आणि फर्ग्युसन कॉलेज. येस. SNDT मध्ये मी भरतनाट्यमचा डिप्लोमा केला. माझ्या गुरु माणिकताई अंबिके. वाव. आणि खेळत होते, गाणं शिकत होते. आईबाबांनी खूप चांगल्या अर्थानं प्रोत्साहन दिलं जगण्याला. आत्ता माझी आई, मला खूप तिला शाब्बासकी द्यावीशी वाटते, कारण ती 80+ असताना एका व्यक्तीने स्वतःवरती काम करून तिच्या कण्याची सर्जरी झाली ओके. पुण्यात डॉक्टर रेगेनकडे. बरं. तर दीनानाथ हॉस्पिटलमध्ये. हां. तर एका वयानंतर आपल्या शरीरातल्या हाडांची मजबूती जरा नक्कीच कमी होते की नाही. नक्कीच. तर अशा वयात असताना तिने ज्या संयमाने स्वतःवर काम केलं आणि तिचं ऑपरेशन चांगल्या पद्धतीने Successful झालं. अरे वा. आणि आता डॉक्टरांनी तिला शाब्बासकी दिली आहे क्या की बात किती आहे. छान रिकव्हरी आहे. किती छान. आणि म्हणजे माझ्या घरचे सगळेच, माझे दोन्ही भाऊ हो. वहिन्या, यांनी खूप छान काळजी घेतली आईची. आई मुंबईत असते 6 महिने, तेव्हा मी आणि नचिकेत असतोच. आई पण राईट. तिचं ऑपरेशन व्हावं हे माझ्या दादाचं विजन होतं. अच्छा. आणि मला हे भयंकर थ्रिलिंग वाटतं की अगं काय आहे. म्हणजे मी तक्रार करत असते की आता मला आता आज मी ठरवून आले होते की चिकनगुनियाबद्दल बोलायचं नाही. कारण ते एक आपण सिम्पथी सिकिंग वागायला लागतो ना, की मला बरंच नव्हतं ग, मला असं झालं होतं, मला तसं. ठीक आहे ना, होऊन गेलं. पण आज ती या 83-84 वयाला ती इतक्या खुलेपणाने आयुष्याकडे बघते की ठीक आहे, हे मला करावं लागणार आहे, मला यांनी बरं वाटणार आहे. तर ते तिने केलंय. बाबा पण अतिशय फिट आहेत, सायकल चालवतात अजूनही, मोटरसायकल चालवतात. मस्तच. आणि मला कधी ना कधीतरी बाबांना गिफ्ट म्हणून पश्चिमोत्तानासन करून दाखवायचंय. आणि दरवेळेला मी ते डिले करत असते की या वाढदिवसाला नाही जमलं बाबांच्या, आता पुढच्या वाढदिवसाला येईल, कधी ना कधीतरी येईल. वाव. तेच गिफ्ट, अजून काय देणार त्यांना. खूपच मस्त, खूपच मस्त. आणि खूप आनंद देतात सगळ्यांना. हो ना. आणि त्यांचे आणि कावेरीचे हे मस्त असतील ना एकदम. अतिशय छान बॉन्ड. आजीचे केस विंचरायला तिला खूप आवडतं. आजीच्या स्टाईल्स करायच्या. अरे क्या बात आहे. आणि आईने तिला पेड शिकवलेत. ओके. तिला आजीने मला शिकवलंय ना असं तिचं. आईने मला पण शिकवलं वेणी घालायला असं. तर इतके म्हणजे ती स्टाईलच जात चालली. हल्ली सगळ्या मुली केस मोकळे सोडून फिरतात, छोट्या पण. खरंच कावेरीला येते वेणी घालायला. खूपच छान, खूपच मस्त, खूपच मस्त. इतकं मज्जा येते मला. आणि तू बोलतेस इतकं छान ना. असं काय म्हणूया त्याला, असं छान अशी माइंडफुल होऊन ती गोष्ट अशी डोळ्यासमोर उभी राहते म्हणजे तू जेव्हा बोलत असतेस तेव्हा. मला तुला या विषयच आवडलाय, कारण माइंडफुलनेस बद्दल कुठे का कोणी बोलतं नाही, म्हणजे इतक्या जागरूकपणे आपण त्यावर खरंच काहीतरी शेअरिंग करूया आणि ते कोणापर्यंत तरी पोचवूया. हो हो. असं नसतं ना, नाही होत तसं. त्यामुळे मग म्हणजे हा प्लॅटफॉर्मच आपण त्याच्यासाठी तयार केला की मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीमध्ये माइंडफुलनेस असतो. ॲब्सोल्युटली. आणि कुठे ना कुठेतरी तो रिफ्लेक्ट होत असतो, पण तो माइट बी रिअलाइज नाही होत
कधी कधी आपल्याला. आणि खूप व्यक्ती अशा लकी आहे मी की आल्या आपल्या ह्या शोमध्ये बऱ्याचशा व्यक्ती. राहीबाई पोपेरे ज्या सीड बँक्स आहेत त्यांच्या ऑर्गॅनिक, आणि त्यांचं ध्येय काय, बीजमाता. बीजमाता. ध्येय काय तर विषमुक्त थाळी असावी प्रत्येक व्यक्तीच्या समोर. ते बघितल्याशिवाय त्या म्हणतात की मी नाही, म्हणजे तोपर्यंत मी नाही मरणार. खूपच म्हणजे मला खूप शिकायला मिळतं ह्याच्यातनं. आणि तुझ्याकडनं पण मी खूप शिकते. तुझा पॉईज आणि तू ज्या पद्धतीने प्रत्येक गोष्ट सांगतेस आणि ती अशी इथपर्यंत येते, खूप मजा येते सगळ्यांनाच. म्हणजे तर तू आईबाबांबद्दल बोललीस, तू कावेरीबद्दल आम्हाला सांगितलंस. आता तू मला असं सांग की तुझं एक वाक्य आहे की तू फिल्म्स, काय म्हणायचं त्याला, नाटक तुला जेवायला लागतं आणि फिल्म्स तुला काही, असं काहीतरी एक वाक्य आहे तुझं. कुठेतरी म्हणले असं काहीतरी आहे तुझं. तर ते काय आहे, म्हणजे तुला त्याच्याबद्दल थोडंसं सांग ना आम्हाला. की तुला जर असं चॉईस दिला की नाटक आणि प्रोडक्शन आणि फिल्म्स आणि अजून काय लेखन, तर ह्याच्यातनं तुला काय जास्त म्हणजे करायला आवडेल आयुष्यात पुढे? मला ना आत्ता ॲक्टिंगची एवढी मजा येते यार ती, वाव. की मला असं वाटतं की माझा दिग्दर्शक किंवा दिग्दर्शक ही व्यक्ती मला जे सांगते त्यांना जे अपेक्षित आहे ते मी करू शकणं, याची मजाच वेगळी आहे. म्हणजे आता तुझं माझं कनेक्शन विश्वासची आहे. हो, त्या सिनेमाबद्दल आत्ता आपण जास्त बोलू शकणार नाही. विश्वास जोशी जो नटसम्राटचा प्रोड्युसर होता, ज्यांनी पुढे अनेक सिनेमे दिग्दर्शित केले, तर त्याच्याबरोबर सध्या मी काम करतेय. बरोबर. पण त्याच्या मनात जी व्यक्तिरेखा आहे ती साकारणं मला जमलं पाहिजे. आणि राईट. मला जे येतं, म्हणजे ह्यात हे समजावून सांगणं जरा अवघड आहे की मला एक प्रकारचं ॲक्टिंग येतच, हां, पण त्याला ज्या प्रकारची ती भूमिका हवी आहे हां, ती मजा मी आणू शकणं हे कौशल्य आहे. खरंच आहे. तर मला त्यातला फरक आत्ता कळायला लागलाय. एक सुरुवातीला टिपिकल असतं ना की सुरुवातीला आपल्याला सगळं करून दाखवायचं असतं, खूप ऍक्टिंग करून दाखवायचं आहे. मग मी साडीत पण नेसू शकते, मी वेस्टर्न कपडे पण घालू शकते, असं एक फेज असते की मी छानच दिसते सगळ्या ह्याच्यात. आणि मग नंतर असं वाटतं की अरे मला याला अवॉर्ड मिळालं, त्याला मी आता जरा सॉलिड, मग आपल्याला पैसे पण चांगले मिळतात, आपलं स्टॅबिलिटी येते आयुष्याला. हे सगळं झाल्यानंतरही आपलं प्रोफेशन उरतंच. हो. तेव्हा एक विचार करायला अवसर मिळतो की आपण पॅशनेटली काम करतोय का. मी अभिनयातली इंटेन्सिटी म्हणत नाहीये, ते आपण करत असतो, पण त्याच्या पुढे काही करतोय का आपण, अच्छा, ते शोधायला मला खूप मजा येते. त्यामुळे या सगळ्या ऑप्शन्समधनं अभिनय ही गोष्ट मला खूप मोहात टाकते. मला अजूनही विश्वास बसत नाही की मला काय भीती वाटते पहिले 2-3 दिवस कुठल्याही सिनेमाच्या सेटवर. धडधडत असतं मला, कसं येणार हे कॅरेक्टर, कसं होणार. कारण तुम्ही बदलून किती मेकअप बदलाल. बरोबर. कधी नो मेकअप लुक असतो, कधी आपण म्हणतो की मी जरा काय टॅन लुक पाहिजे आणि असे केस पाहिजेत, याच्यात मी प्रत्येक सीन मध्ये काजळ घालीन किंवा काय घालणार नाही. करेक्ट. हे सगळं होईल, पण कॅमेरा आहे ना, कॅमेरा आपल्याला फार असा श्वासासारखा बघत असतो. म्हणजे सुंदर वाक्य, आपण काहीच लपवू शकत नाही. खरंच. तर त्याच्यावर विश्वास टाकून आपण काय करू शकतो. तर मला खूप मजा येते. प्रोफेशन म्हणून मला आत्ता ॲक्टिंग करायला आवडेल, कारण मला अजून काही करण्यासारखं खूप आहे तिथे. वा. आणि लेखन हे चालूच राहील, कारण मला गोष्टी लिहायला आवडतात, कविता लिहायला आवडतात. अरे वा. प्रोडक्शन मी काही मी नाकारत नाही, मी प्रोड्युसर आहे हे, पण मी नाटकाची प्रोड्युसर आहे. त्यामुळे मला असं नेहमी वाटतं की पैसे खूप कमवावे आणि ज्यांना प्रयोग करायचे,
अशा प्रयोगांसाठी माझ्याकडे इस्टेट असली पाहिजे. अरे वा, क्या बात आहे. म्हणून मी व्हाईट लिली आणि नाईट रायडर प्रोड्यूस केलं, Correct. किंवा बाबा आमटेंचा करुणोपनिषदे नावाचा कार्यक्रम प्रोड्यूस केला. अरे वा. आणि आता मी मॅड सखाराम नावाचं नाटक प्रोड्यूस करते. क्या बात आहे, मस्तच, खूपच छान, खूपच छान. आणि अजून एक गोष्ट मला करायची आहे, हा, ती म्हणजे मला स्वच्छतेसाठी काम करायचंय बरं. आणि मला व्हॉलंटरी शिकवायचंय शाळांमध्ये जाऊन. बरं, कारण ऍक्टिंग शिकवायची आहे? नाही, नाही. मला ऍक्टिंग नाही शिकवायचंय. मला अच्छा. लहान मुलांची गप्पा मारायची आहेत अच्छा. आणि त्यांच्यात हा विश्वास जागवायचा आहे की आयुष्य खूप सुंदर आहे. वा, कारण इमोशनल व्हायलन्स जो प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, खूप. माझ्या कुटुंबाने मला फार चांगल्या पद्धतीची सुरक्षितता दिली, ज्यामुळे माझा विश्वास आहे आयुष्यावर की काही माणसांचे स्वभाव असे तसे असू शकतात, काही प्रसंग किंवा काही सिच्युएशन्स व्हायलंट असतात, पण आयुष्य व्हायलंट नाहीये. आपण स्वतःला हे सांगायला सांगायला पाहिजे, पाहिजे, धीर द्यायला पाहिजे, आणि ते लहान मुलांना तर द्यायलाच द्यायलाच पाहिजे. पाहिजे. कारण परिस्थितीमुळे असेल, अस्थिर नात्यांमुळे त्या मुलांशी आई वडील जे वागतात कधी कधी, ते त्यांच्या आयुष्यावर घाव होतात ग. हो, आणि त्यातून बाहेर पडायला प्रत्येकाला कळत नाही की हे माझ्या आयुष्यात घडलंय आणि त्यातून बाहेर यायचा प्रयत्न मी करायला पाहिजे. त्यासाठी हे एक हा जो कोश आहे हे सांगणं हो, की जगात फार चांगली माणसं आहेत, हा. कोणी घाबरू नका. घाबरू नका. माहिती नाही ते कसं करता येईल, पण मी जिथे जिथे जाते, जिथे मला गप्पा मारायची संधी मिळते, राईट, राईट. तिथे मी हे व्यक्त करत असते. किंवा इव्हन इंटरपर्सनल नात्यांमध्ये, म्हणजे कुणीतरी येतं सही मागायला आणि काहीतरी आई ढकलते, घे ना पटकन असं करून, तर काय हे आपण करायचंय मुलांना? बरोबर, खरंय. त्या काय माहिती त्या मुलाला ही कोण बाई यायची, कशाला मी सही घेणार आहे आणि कशाला सेल्फी मी काढणार आहे. वेगवेगळी प्रेशर्स त्या मुलांवर येतात. हो. आणि त्यांना असं वाटतं की आपण आपल्या आईबाबांना खुश करण्यासाठी त्या क्षणी हिरो बनलं पाहिजे. तर मला असं वाटतं सगळेच हिरो आहेत आणि सगळेच हिरोईन्स आहेत. त्यांना ते ग्लॅमर दिलं पाहिजे, कारण ती लहान मुलं आहेत, ती खूप ग्लॅमरस आहेत. खरंच, किती छान विचार आहे हा. खूप महत्त्वाचं आहे आणि खूप गरजेचं आहे आता सध्याच्या ह्या इतक्या फास्ट पेस वर्ल्डमध्ये. आणि मुलांना तर फारच आवश्यकता आहे, कारण ॲक्च्युली त्यांच्या म्हणजे एकतर मुलांना ना त्यांचं मुलांसारखं जे आयुष्य आपण जगलो आहे, म्हणजे लहानपणी हुंदडणं, खेळणं किंवा मज्जा करणं आणि दप्तरं फेकून बाहेर जाणं वगैरे, आता तर ते लादून लादून ती जडजड दप्तरं असतात त्यांची, त्या बॅगा. काही जण म्हणतात की इट्स अ पेपरलेस आणि बॅगलेस वगैरे वगैरे आमचं एज्युकेशन आहे वगैरे. बट हे तू विचार करतेस आणि मुलांसाठी काहीतरी करण्याची तुझी इच्छा, ही किती महत्त्वाचं आहे, किती महत्त्वाचं आहे हे. आणि थँक्यू सो मच तू आज शेअर केलं आहेस आमच्याशी हे सगळं. तर मला तुला असं विचारायचं आहे, आता हा जरा थोडासा ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा थोडा वेगळा टॉपिक आहे. जेव्हा सेटवरती वगैरे तू असतेस आणि सगळं सुरू असतं, ॲक्टिंग सुरू असते, बाकीचं सगळं सुरू असतं, जरा एक उत्सुकता आणि गंमत म्हणून मला विचारायचं आहे की सहकलाकाराकडनं जर सारख्या जर काही असं मिस व्हायला लागलं लाईन्स, किंवा लक्षात राहत नाही असं काही झालं, तर काय होतं गं, कसं असतं ते वातावरण, आणि हाऊ डू यू डील विथ ऑल दिस काइंड ऑफ थिंग्स? कारण मला हे नेहमी ही उत्सुकता आहे, कारण एका वन पॉईंट ऑफ टाईम माझ्या पण आयुष्यामध्ये मला असं वाटलेलं की आपण होऊ शकतो का, आपण करूया का नाटकात कामं, किंवा अजून, किंवा अभिनेत्री म्हणून वगैरे. पण मग नंतर मला ना ह्या सगळ्या गोष्टींचं मला असं वाटलं की खूप जास्त पेशन्स लागत असणार इकडे, कारण असं बसणार आपण, मग तो टेक, आणि मग जोपर्यंत ते व्यवस्थित होत नाही तोपर्यंत तुम्हाला टेक घेतले पाहिजेत है ना. तर ते सगळं म्हणजे, आणि सडनली असं आपलं काहीतरी आपण ठीक आहे बाबा की खूप असं मेमोराईज करून आलं, व्यवस्थित करून आलं, खूप प्रॅक्टिस करून आलं आहे छान, आणि समोरच्या कोणाच्या तरी एकाच्या ह्याच्यामुळे सारखे टेक होतात आहेत. तर कसं हाऊ यू डील विथ दॅट, कसं करता तुम्ही मॅनेज हे सगळं?
जरा ऑफ हँड आणि जरा वेगळा विषय पण सगळ्यात आधी really. तुला सांगते, तुला जर ओझरतं कधी वाटून गेलं असेल की तुला आवडेल या क्षेत्रात काम करायला, तर तू नक्की कर, कारण आता अवेन्यूज जास्त आहेत. तुला मजा येईल हे एक्सप्लोअर करायला. हे म्हणणं की समोरच्याच्या चुका होत आहेत त्याच्याकडे आपण कसं बघतोय, तर याचा दुसरा विचार असा करायला पाहिजे की आपल्यापेक्षा अत्यंत वेगळे आणि चांगले कलाकार पण येऊ शकतील, ज्यांना असं वाटू शकेल तू किती कमी, म्हणजे मी किती ओके ॲव्हरेज काम करतीये, बरोबर. त्याला कसं पुरे पडायचं. हो, त्यामुळे माणसाला, एखाद्या सहकलाकाराला वाक्य लक्षात नाही आहेत ही छोटी गोष्ट आहे. हां हां. ठीक आहे, कारण सिनेमा हे इतकं तांत्रिक काम आहे की 20 जरी टेक झाले त्या सहकलाकाराची चूक झाली म्हणून, हां हां. तिथे सिनेमा जेव्हा रिलीज होईल एडिट होऊन साऊंड आणि सगळं कम्प्लीट झाल्यावर, तेव्हा खाली काही रनिंग लाईन येत नाही की हा 19वा टेक आहे बरं का, असं नाही येत. त्यामुळे पेशन्स ठेवावाच लागतो. राईट. जसं शिक्षकांना संयम ठेवावा लागतो की साधी गोष्ट आहे 12x5, हां. त्या विद्यार्थ्याला कळेपर्यंत शिकवावंच लागतं ना. हो. तसा सगळीकडेच आपल्याला संयम ठेवावा लागतो की आपण स्वयंपाकात कोणाला तरी काहीतरी शिकवत असतो बरोबर. आणि कधी कधी मराठी कोणी असेल तर ते म्हणतात की का तुम्ही आमटीत गूळ घालता, इव असं होतं त्यांना. म्हणजे हो ना. माझ्या एका कुकनी असं सांगितलं होतं की चिंच इमली काय केली डाल रे हो. तर आता आपण कसं सांगायचं की हो मी चिंचगुळाची तशीच करते आमटी आमटी पहिल्यापासून. पण त्यांच्या त्यांना ते समजेपर्यंत आपल्याला संयम ठेवावा लागतो की आमटी नाही असणार आहे मला हवी तशी, तसा तो टेक मला हवा तसा नसणार आहे, पण ते माझ्यापेक्षा जास्त दिग्दर्शकाला त्रासदायक होतं. हो ना. ती तो शॉट मिळत नसतो. आणि अर्थातच आपली परीक्षाच असते, पण पेशन्स ठेवायलाच पाहिजे आणि यू आर पेड फॉर इट हे लक्षात ठेवायला पाहिजे. दॅट प्रोफेशनलिझम इज आवश्यक आहे, कारण आज सहकलाकार चुकलाय, उद्या लाईट असेल, एखादा इफेक्ट असेल, हो की गनशॉट आहे आणि गनशॉटच्या नंतरच मी गाडी पुढे न्यायची आहे, ते टायमिंग जर मिस होत असेल तर करतच बसायला पाहिजे. किंवा नाच, हो डान्स परफॉर्मन्स असेल तर तुम्हाला जर ती मुवमेंट नाही आली बरोबर तर त्याचे टेक्स होणार म्हणजे होणार. आणि ती चूक माझीच असते ना, ती काही सहकलाकाराची चूक नाहीये. बरोबर. हो तर ना. किंवा आलाप असतो एखाद्या सिनेमात गाण्याचा, तो नीट सिंक करायला पाहिजे. अशा कितीतरी गोष्टी आहेत. तर मजा घ्यायची आपण, प्रत्येक टेक ही संधी असं म्हणून असं एन्जॉय करत करत असं. अगदी अगदी वा. म्हणजे तू मगाशी बोलता बोलता म्हणालीस की डायरेक्टरचं व्हिजन प्रत्यक्षामध्ये आणण्यात तुला मजा येते. हो, है ना. खरंच आहे. किती धमाल आहे हे सगळं ना, की डायरेक्टरला असं वाटतंय, त्यांनी ते कॅरेक्टरचा विचार करून ठेवला आहे आणि मग तो तुम्हाला ते सांगतो की हां हे आता असं असं होणार, असं असं होणार. मग आमच्या प्रोफेशनमध्ये गंमत अशी आहे की डिरेक्टरला असं वाटत असतं की याच्यापेक्षा तू चांगलं करू शकशील, व्हेअरॅज कॉर्पोरेट्समध्ये असं असतं की नाही मला माहिती नाही, कारण तुम्हाला तुमचं टार्गेट दिलं जातं आणि ते टार्गेट तुम्ही पूर्ण करायचंय. येस. तुमच्या स्किल सेटकडे कसं बघितलं जातं मला माहिती नाहीये, पण आमच्याकडे ते पाहिलं जातं आणि आमच्याकडून जास्तीत जास्त अपेक्षा असते. हो. वर्कशॉप्स पण आधी घेतले जातात ना एखादं. अनेकदा. तुझा जो मूवी होता गुलाबजाम, काय सहज सुंदर अभिनय होता. म्हणजे सगळ्याच याच्यामधला तुझा अभिनय असं सहज आणि चपखल बसणारा त्या रोलमध्ये. हे कसं साध्य होतं? म्हणजे मला माहिती आहे हे सांगणं तुला सोपं आहे किंवा अवघड आहे मला माहिती नाही, पण उत्सुकता म्हणून मला विचारायचं की असं सहज सुंदर अभिनय म्हणजे तुम्ही ॲक्च्युली ती भूमिका जगता, तो रोल बनता, म्हणजे ती व्यक्ती बनता तुम्ही, त्या ते कॅरेक्टर बनता त्या स्टोरीत सापडतं. कारण कलाकार म्हणून आपलं काय काय चालू असतं ना, की आपण काहीतरी निरीक्षण करत असतो, प्रवास करत असतो, एखाद्याची लकब आपल्याला आवडते. राईट. तर तुम्ही तो रोल जगता म्हणजे त्या वेळेपुरतं, तुम्ही काही ते बनून राहत नाही. बरोबर बरोबर. कारण ही खूप
टेक्निकल गोष्ट आहे, कारण सिनेमामध्ये शॉट कट होतो. हां 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 साधं असा शॉट असेल की मला रडू आलंय समजा, की एखाद्या व्यक्तीचं निधन झालंय आणि मला रडू आलंय, हो तर 10 सेकंद शॉट झाल्यानंतर डिरेक्टर कट करणार आहे, हां हां कारण त्यांना क्लोज शॉट हवाय, ओके किंवा क्लोज झाला असेल तर त्यांना अँगल चेंज करायचा आहे. तर त्यामुळे तुम्हाला कसब हे आहे की त्या भावनेची कंटिन्युटी तुम्हाला मेंटेन करायची आहे. हो किंवा दुःख हे तर ऑब्व्हियस आहे, पण लाजायचं असेल हां तर आता तासभर तुम्हाला लाजतच बसायचंय. कारण व्हॉट अन एक्झाम्पल. हो की नाही, किती अवघड आहे हे. हो एक्झॅक्टली, म्हणूनच तुला मी हा प्रश्न विचारला खरं तर. किती हुरहुर, आणि आता तो बघणार माझ्याकडे आणि मी लाजणार. तो परफेक्ट टेक मिळेपर्यंत लाजतच राहायचं. आणि परफेक्ट जरी मिळाला तरी अँगल चेंज होतो, हो आणि ते मॅग्निफिकेशन चेंज होतं. ते कॅरी करायला लागतं. आणि आता माझा शॉट झाल्यानंतर माझ्या हिरोचा शॉट आहे, तेव्हा पण मी सजेशनला आहेच ना, त्यामुळे मला लाजायचं आहेच. कारण मी तेव्हा लाजले नाही तर तो कसा रिॲक्ट करणार. वा, तर हे करत राहायला पाहिजे. तर अमेझिंग, मस्त, किती छान. असं थोडंसं आतलं असं म्हणजे सिनेमातलं अंतरंग असं थोडंसं उलगडण्याचा प्रयत्न आहे हा, की कसं असतं सेटवरचं वातावरण, किंवा काय कशातनं जावं लागतं अभिनेत्रींना. मज्जा येते खूप ऐकायला, खूप मजा येते. काही असं किस्सा आहे एखादा की अशी गंमत घडली आणि असं असं काहीतरी घडलं आणि खूपच मज्जा आली त्याच्यात? तर त्याच्यामध्ये एक किस होता. मी आणि माझा हिरो किस करतो. हां तर त्यांच्यासाठी हे खूप नॉर्मल होतं की एक, आणि आम्ही दोघेही उभे आहोत हां आणि इन अ वे प्रेमाची कबुली आहे आणि आम्ही एकमेकांना किस करतो. राईट, तर मी थोडीशी ऑकवर्ड झाले होते नॅचरली. हां आणि काहीतरी सूर्य पूर्ण तो सकाळीच आम्हाला करायचा होता scene. ओके. आणि अगं आम्ही दोघं जण इतके छान मित्र झालो होतो, मॅसिमिलियानो आणि मी. ओके. आणि तो मला म्हटला लाजू वगैरे नको, छान कर वगैरे, हो तू पण. तर असं व्हायचं की आम्ही दोघं जण एकमेकांकडे बघत असायचो आणि तोपर्यंत आमचा स्पर्श नव्हता. आम्ही जवळ यायचो 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 आणि मग किस करणार तेवढ्यात एक पक्षी तिकडे ओरडायचा अगं. अरे आणि चर्चवर एका कुठला तरी एक मोठा पक्षी बसला होता, बरं. त्याला टायमिंग कळल्यासारखं तो किस व्हायच्या आधी ओरडायचा. आणि आम्ही जे खो खो हसायला लागायचो. 7 वेळा असं झालं. बर सूर्य चढतोय, आम्ही त्या आयलंडवर शूट करत होतो. ओके. तर ते समुद्रात पाणी रिफ्लेक्ट व्हायला हो, लागलं की हो, आम्हाला हो. शॉट काय काय होतं घेता येणार नव्हतं. बरोबर. आणि एका पॉइंटला माझा कॅमेरामन आणि माझा डिरेक्टर दोघं जण आम्हाला एवढे रागवले, लहान आहात का तुम्ही दोघं जण, एवढा शॉट देता येत नाही तुम्हाला, हसत कसले बसलाय. आणि आम्ही एकमेकांच्या डोळ्यात बघत जवळ यायचंय. आणि तू इमॅजिन कर की आम्ही आलो, बघतोय आम्ही एकमेकांकडे इंटेन्सली, आणि वा करून काहीतरी तो पक्षी ओरडला की आम्ही संपायचो. ओ माय आणि गॉड. नंतर आम्ही खरा अभिनय केलाय की हो ना? दिलाबाई शॉट तो शेवटी. आणि सगळेजण मला चिडवायचे की पुढचा तुझा सिनेमा असेल ना त्याच्या पहिल्याच दिवशी आम्ही असे सगळे इंटिमेट सीन ठेवणार आहे. बरं तो काहीच इंटिमेट नव्हता, कारण भर रस्त्यात एवढ्या सगळ्या लोकांच्या मध्ये, म्हणजे इंडोर नव्हता तो, अच्छा, आउटडोर सीन होता. ओके. वेळ लागला हसून. आणि आम्ही कितीतरी दिवस एकमेकांना जेव्हा मेल करायचो किंवा मेसेज करायचो तेव्हा आम्ही त्या पक्षाचे असे आवाज ते लिहायचो किंवा पक्षाचं इमोटिकॉन पाठवायचो. मज्जाच, क्या बात आहे. पण अशा प्रकारचे इंटिमेट सीन्स इट मस्ट बी बिकमिंग व्हेरी डिफिकल्ट, राईट? म्हणजे असं हे होत असेल ना की कसं करणार इथपासून तर काय होणार, कसा दिसणार स्क्रीनवर. आणि पण त्याच्यासाठी तुम्ही विश्वास ठेवायला पाहिजे, ऍस्थेटिकली चांगलाच केला पाहिजे कुठलाही scene. बरोबर बरोबर, जशी नीड आहे स्टोरीची. हा, म्हणजे जसं तुम्ही मिठी मारताना विचित्र दिसू शकता हो. तसेच तुम्ही रडतानाही विद्रूप दिसू शकता. बरोबर आहे, बरोबर आहे. तर त्यासाठी आपण दिग्दर्शकावर आणि सिनेमॅटोग्राफरवर विश्वास ठेवायला पाहिजे. ओके. आणि त्यासाठी अभिनय नैसर्गिक पाहिजे. एक्झॅक्टली. तर ते सगळेच जण चांगलाच अभिनय करतात, पण थोडा तो फाईन क्वालिटी जी असते त्यातली ती आत्मसात करायला पाहिजे. हो ना.
पण तुला असं वाटतं शिकून येऊ शकतं असं अभिनय असा शिकला तर ते स्किल्स अजून डेव्हलप होऊ शकतात आणि अजून चांगला अभिनय करता येऊ शकतो पण अनुभव की हे naturalच शिक्षणच आहे असलं ना. पाहिजे? नाही असं काही नाही. हां जास्तीत जास्त काम आपण जेव्हा हां करत जातो हां तो अनुभव हा आपला चांगला शिक्षक असतो. करेक्ट येस तुम्ही कितीही थिअरीमध्ये उत्तरं दिलीत हां की भरत मुनींनी काय म्हणलेलं आहे किंवा बादल सरकारांनी या नाटकामध्ये हे म्हटलेलं हां आहे हां हां किंवा शेक्सपियरनी काय म्हणून ठेवलेलं आहे, हे सगळं सत्य असलं तरी जेव्हा तुम्ही करायला लागता करेक्ट तो अनुभवच तुमचा शिक्षक आहे. वा. त्यामुळे थोडंसं आपलं त्याबद्दलचं विचार व्हायला पाहिजे. सेल्फ टॉक ओके असायला पाहिजे. अरे वा विवेचन ज्याला आपण म्हणतो ते Correct, करत correct, राहायला पाहिजे. आणि हे खूप खाजगी आहे. म्हणजे हे हो. असं दरवेळेला आपण असं प्रत्येकाचं वेगळं वेगळं असू शकतं हां ते. त्याची चर्चा हां. करायला नाही घेऊ शकत. बरोबर, पण बरोबर. आपण म्हणजे स्वतःवर काम करत राहायला पाहिजे. नाही पण हे तू सांगते ते किती महत्त्वाचं आहे. म्हणजे आता कितीतरी जण नवीन येतात आहेत ना, म्हणजे तरुण मंडळी. खूप जणांना असं वाटतं की नाही नाही हे ह्या वर्ल्डमध्ये आपण जाऊ शकतो, मूव्हीजमध्ये आपण काम करू शकतो, नाटकांमध्ये आपण काम करू शकतो. त्यांच्यासाठी तू आज आत्ता जे बोलतेस ते खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे खरंच. म्हणजे ठीक आहे डायरेक्टरचं व्हिजन तुम्ही आणताय प्रत्यक्षात, पण अनुभवातनं तुम्ही कसं शिकायचं, तुमचा विचार त्याच्यामध्ये कसा तुम्ही ॲड करू शकता हे खूप इम्पॉर्टंट आहे. खरंच छान आहे. तू 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 बनूनच जा आता टीचर. तू खरंच काहीतरी सुरू कर तुझी अकॅडमी. म्हणजे लहान मुलांसाठी तर तू वेळ देच. म्हणजे मला तर ते इतकी तुझी आयडिया आवडली आहे. मला जर कधी अशी संधी मिळाली की शाळेमध्ये किंवा एखाद्या ह्या ठिकाणी जर मी तुझं नाव सुचवलं तर तू येशील का, मी सांगेन त्यांना की लहान मुलांशी गप्पा मारायला अशी एक व्यक्ती आहे, तिला मी घेऊन येईन, तुम्ही फक्त लहान मुलांना समोर ठेवायचं. नक्की. हा ना, क्या बात आहे, सो नाईस. मला ऍक्टर्स बद्दलही असं वाटतं. मला हां. खूप आवडतं. म्हणजे मला असं वाटतं ऍक्टर्सना चांगल्या अर्थाने ग्रूम करायला पाहिजे. कारण माझी जी धडपड झाली ना, हल्ली आपण स्ट्रगल हा शब्द फार संधी बद्दल वापरतो, पण त्याच्या पलीकडे असतो स्ट्रगल. हो. म्हणजे मला पोटात जो गोळा आलेला आहे, मुंबईत आपण चायना क्रीकला कसं जायचं, काय चायना क्रीक, तेव्हा गुगल मॅप नाही, ओळखीचे हो, हो. हिंदी सिनेमा आहे, तिथे जायला ट्रेन्स माहिती नाहीत, रिक्षा जाते का नाही माहीत नाही, ही जी भीती वाटली आहे. किंवा सेव्हिंग कसं करायचं, अप्रोच कसं करायचं डिरेक्टर्सना. हो तर तर नवीन नवीन एकदम मुंबईत आल्यानंतर कसं होत असेल. आता पुण्याहून तू मुंबईत आलीस, कसं तुझं ट्रान्झिशन कसं झालं, म्हणजे कसं होतं? बऱ्यापैकी अवघड होतं. हो ना? कारण शहरच माहिती नाही. बरोबर. आणि एकदम कोणीतरी, मला तर पाली हिलला माझं रेकॉर्डिंग होतं तर मला तिथे त्या गल्ल्याच कळल्या नाहीत. म्हणजे अजूनही कधी कधी मी पाली हिलला जावं लागलं तर मला ते आठवतं की बापरे मी कशी शोधत बसले होते. एका पॉइंटला मी रिक्षा सोडली आणि मी म्हणलं तुम्ही जा, तुम्हाला कुठं फिरवू, मी शोधते चालून. असं झालं. माझ्या आधी खूप जण असे आले नव्हते मुंबईहून पुण्याहून मुंबईला. पण आता त्याची चर्चा कोणी नाही करत. आता ते कळतं लोकांना, कारण गुगल मॅप आहे तर तुम्ही घाला पिन आणि जा पाहिजे तिथे. खरंय. तुम्हाला माहिती असतं स्मार्ट कसं दिसायचं, तुम्हाला कॉम्प्लेक्सेस कमी असतात. बरोबर आहे. पण तुमचा जो कंडक्ट असतो ना, की कितीतरी अभिनेत्रींचं असं रील पाहिल्यावर मला वाटतं की हिला मी काहीतरी सांगू का असं माझ्या मनात येतं. की अगं असं काहीतरी येतं मनात, पण मी थोडं हेही भान ठेवते की फार आगाऊपणा पण करू नये. आपली मैत्री झाली, जरा समोरचा माणूस खुललं, कारण मी काही व्रत नाही घेतलेलं आणि मी काही शहाणी सगळ्यात आहे असं नाहीये. पण आपल्याला वाटतं त्या माणसांसाठी काहीतरी, कारण ते बडिंग कलाकार असतात. तर मैत्री झाली तर मी खूप धमाल करते, मी खूप हो ना शेअर करते. आणि जर आपल्यापेक्षा मोठे कलाकार सेटवर असतील तर मी खूपच मज्जा करते, कारण मला इतकं आवडतं त्यांची काळजी घ्यायला. काळजी काही लागत नसते त्यांना. पण एक आता विश्वासच्याच सेटवर रोहिणीताईंचा पहिला दिवस होता,
तर रोहिणी हट्टंगडी, हो. तर त्यांचं आम्ही जे ग्रँड वेलकम केलं, कारण मी सगळ्यांना ऑर्केस्ट्रेट केलं होतं. ओके. म्हटलं असं असं करायचंय, रोहिणी ताईंबरोबर काम करायला मिळतंय. क्या बात आहे. मला भयंकर स्पेशल वाटतात या गोष्टी, खरंच. की कोणाकोणाबरोबर काम खरंच केलंय, यार, केवढा अनुभव आहे, legendary. आणि त्या इतक्या सहजपणे येऊन आपल्या सिनेमात आपल्या सहकलाकार म्हणून काम करणार आहेत, वेळेवर आलेले आहेत, वेळेवर तयार झाले आहेत. आई शपथ. त्या सेटवर येणार आहेत, तर पहिला दिवस आपण नको स्पेशल करायला. ऍब्सोल्युटली. मी त्या दिवशी डिरेक्टर काय केलंस ऑर्केस्ट्रेशन म्हणजे काय सांगून खूप ठेवलं? छान सगळ्यांना उभं केलं आहे तिथे. ओके. आम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं. प्रत्येकाकडे मी Lovely. काहीतरी दिलं होतं की तुम्ही हे द्या, तुम्ही ते द्या, कारण त्यांचं एक स्पेशल डाएट आहे. मग मी त्या वस्तू घेऊन आले होते त्यांना चालणाऱ्या, आणि त्यांना आम्ही अशा गिफ्ट केल्या. अरे वा, आणि अशी गुलाबाची फुलं सगळ्यांनी दिली त्यांना. किती गोड. तर अरे यार, किती मज्जा आली असेल ग, त्यांना सुद्धा किती मज्जा आली असेल ना, बिकॉज इट्स लाईक, आणि खरंच अशी लिजेंडरी व्यक्ती, तिच्यासोबत तुम्हाला काम करायला मिळतंय. आणि सहज किती म्हणजे किती प्रेमाने आमची नाटकं बघायला येतात यार, नवीन प्रयोग बघायला येतात. हो ना. केवढं पण त्या पण असा प्रोत्साहन आनंद देतात. घेतात ना छोट्या छोट्या गोष्टींमधनं. खूप. वा. असं असं अजून कोणत्या सहकलाकाराबद्दल तुझं असं बॉन्डिंग? सगळ्यांबरोबर बॉन्डिंग. ज्यांच्या बरोबर नाहीये त्यांचा मी उल्लेख करत नाही, त्यांच्या वाट्याला मी जात नाही, कारण काही काही माणसांची पद्धत वेगळी असते काम करण्याची. मला खूप बडबड करायला लागले ना शॉर्ट्सच्या मध्ये लोक, की मला जरा असं कंटाळा येतो की थोडं गप्प बसतं का, असं होतं कधी कधी. पण माझं जमतं, बऱ्यापैकी जमतं. हो. काय काय आपापली विश्व सोडून त्या सेटवर आम्ही आलेलो असतो. बरोबर आहे, बरोबर. आणि एकमेकांशी नाही बोलायचं, पुस्तक वाचत बसायला काय सेटवर येतो आपण? करेक्ट. पुस्तक वाचत बसायला आपापलं घर आहे, आपापली गाडी आहे, तिथे वाचूया. आणि मोबाईलचे मेसेजेस करायला सेटवर यायचं असेल तर मग यायचंच कशाला? वा. कारण काही जणांना शॉर्ट दिला की मोबाईल आणि ते बिझी होतात, त्यांना आत्ताच कुठल्या पोस्ट करायच्या असतात. तर आणि आपण बोलायला गेलो की एक मिनिट मी जरा माझं, तर बरं बाबा एवढे तुम्ही प्लीज, जिंदाबाद तुमचं सोशल मीडिया, तुम्ही मी त्यांच्या वाटेला जात नाही. मग तर मी मजेत असते सेटवर, धम्माल यार, मस्त. जनरलीच मजेत असते. नाही पण हे जे जॉय तू घेतेस एक फार मस्त आहे, म्हणजे मला फार आवडतं. आणि कोणत्याही तुझं ऑरा बेसिकली, म्हणजे मी जे म्हणाले ना की तू आल्यानंतर आम्ही असे सगळे ऑटोमॅटिकली खुश झालो. हे कॉन्टॅजियस असतं इमोशन. म्हणजे मी इमोशनल इंटेलिजन्समध्ये काम करते, त्याच्यामुळे मी तुला हे नक्की सांगू शकते की ज्या गोष्टी तुम्ही घेऊन जाता त्या ऑटोमॅटिकली स्प्रेड होतात ना. तसं तुझं झालं आज इथे. तू इथे आलीस आणि आम्ही सगळे यार चलो आ गई सोनाली असं झालं. तर तुझी जी पुस्तकं आहेत सोकुल आणि सोकुल टेक 2, तर त्याच्यामध्ये ना एक इन्व्हर्टेड कॉमामध्ये 2 डॉट्स. तर ते जे बिंदू त्याचा जन्म कसा झाला आणि त्याची काय स्टोरी आहे का त्याच्यामागे? स्टोरी म्हणजे अगं कधी कधी आपली स्टाईल आपल्याला नंतर कळते ना, तसं झालंय. माझं काय झालं, मी जेव्हा लोकसत्तेत लिहायला लागले, येस, तेव्हा वाक्य पूर्ण झालं ना की अनेकदा माझं असं व्हायचं की मी पूर्णविराम नाही दिला, मी 2 डॉट्स दिले. ओके. आणि अनेकदा असं झालं की ते अनेक डॉट्स नव्हते, 2 डॉट्स होते. अच्छा. तर जेव्हा आपण एखादी तरल भावना व्यक्त करत असतो तेव्हा पूर्णविरामाने ते स्टेटमेंट मला सांगता नाही आलं. ते जरा ओघवतं ठेवण्यासाठी किंवा त्याच्या पलीकडे काहीतरी सांगण्यासाठी मी ते 2 बिंदू लिहिले. आणि अनेकदा असं होतं की मी जेव्हा ग्रीटिंग कार्ड लिहिते तेव्हा सुद्धा, आता मी तुला जर लिहित असेन तर मला असं नाही लिहिता येत प्रिय आरती, प्रिय आरती डॉट डॉट असं होतं. तर ते मला जाणीव करून दिली माझ्या पुस्तकाचे एडिटर आणि लोकसत्तेत निवासी संपादक असलेले आल्हाद गोडबोले यांनी. अच्छा. आणि त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये माझ्या पुस्तकासाठी त्यांनी जेव्हा त्यांचं मनोगत लिहिलं तेव्हा त्यांनी या 2 बिंदूंविषयीच लिहिलं. आणि त्याच्यानंतर मला ते जास्त जाणवलं की अरे किती मस्त लिहिते. खूपच मस्त आहे, खूपच छान आहे. व्हॉट अ स्टाईल ऑफ एक्सप्रेसिंग समथिंग ना. म्हणजे नाही ह्याच्या पुढे पण काहीतरी, म्हणजे
चालू आहे ही प्रक्रिया किंवा होत माझं म्हणून राहतंय. झालं नाहीये. नाहीये. माझं खूप काय काय आहे त्या डॉट्स मध्ये. खरंच खूप मिनिंगफुल आहे ते, म्हणजे नुसतेच 2 डॉट्स नाही येते, त्याच्यामध्ये खूप मिनिंग आहे, डीप आहे आणि ते. हा एक नवीन सेगमेंट घेऊन आपण आलोय तुझ्यासाठी स्पेशल. ओके. माझ्या मैत्रिणी आहेत बऱ्याच, आणि बऱ्याच आपल्या म्हणजे कायमच्या अशा प्रेक्षक आहेत की त्या वाट बघत असतात की आरतीचा हा नवीन कधी येतो आणि त्या बघतात. तर त्यांनी तुझ्यासाठी ना व्हिडिओ क्वेश्चन्स पाठवले आहेत, How व्हिडिओ lovely. करून पाठवले आहेत. तर आपण एक 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 बघूया आणि मग तू सांग तुझं Best. काय त्यांना काय तुला मस्त मज्जा येणार आहे आता. उत्तरं तुझी वेगळी वेगळी ऐकायला आम्हालाही मज्जा येणार आहे. मयुरा मांढरे म्हणून माझी मैत्रीण आहे, ती पुण्याची आहे. ओके. तर तिचा प्रश्न मी तुला आधी ऐकवते. नमस्कार, मी मयुरा मांढरे. सगळ्यात प्रथम आरती, तुझं खूप खूप अभिनंदन. तू तुझ्या उपक्रमांमधून कायमच नवीन नवीन गोष्टी आणत असते आणि तुझा उत्साह आणि तुझी क्रिएटिव्हिटी या दोन्ही गोष्टी आम्हा मैत्रिणींसाठी खूपच कौतुकास्पद आहेत. हाय सोनाली, मी अभिनव विद्यालय पुणेचीच विद्यार्थिनी आहे. म्हणजे मृणालिनी कुंटे आपली बुद्धिबळपटू आणि साधना कुलकर्णी वगैरे माझ्यासोबत होत्या. तर मी आर्टिस्ट आहे आणि माझी सगळी चित्र ही स्त्रीप्रधान असतात. तर त्याच अनुषंगाने मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे तू आत्तापर्यंत अनेक भूमिका साकारल्या आहेस. देऊळ असेल, दोघी, कच्चा लिंबू असेल. मी एक 98-99 साली एक नाटक पाहिलं होतं तुझं, चाहूल नावाचं, अकोल्याला असताना. तर त्यातली भूमिका पण माझ्या खूप लक्षात राहिली. सखाराम बाइंडरसारखं नाटक असेल, गुलाबजाम चित्रपट असेल. तर अशा अनेक चित्रपटामधून तू वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेस. त्याच्यामधून स्त्रीचं संघर्ष दिसतो, स्वाभिमान दिसतो. कुठे ती बंडखोर आहे, कुठे तिला आत्मभान असलेली स्त्री आहे. असं भावनात्मकरित्या परिपक्व असलेली स्त्री तू साकारलेली आहेस. तर असं करत असताना विशेषतः नाटकांच्या बाबतीत तुला तुझ्या स्वभावामध्ये काही बदल करावा लागला का भूमिका करत असताना? किंवा तुझ्या आत्तापर्यंतच्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये या सगळ्या सक्षम भूमिका निभावत असताना त्या भूमिकांचा तुझ्या स्वभावावर किंवा मूळ व्यक्तिमत्वावरती काही फरक मस्त पडलेला प्रश्न आहे आहे. का? मयुरा स्वतः आर्टिस्ट आहे आणि तिचे खूप छान एक्झिबिशन्स बऱ्याच ठिकाणी होत बरं. असतात. मयुरा म्हणते म्हणजे ती माझ्या मयुरा? बॅचची असेल, कारण मृणालिनी कुंटे माझ्या वर्गात होती. काय पण सांगतेस? साधना कुलकर्णी मला सिनियर होती. ओके. तर मयुरा मांढरे तिचं सासरचं नाव. ओके ओके. आणि मांढरे म्हटल्यावर मला चंद्रकांत सूर्यकांत आठवले एकदम. राईट. मी सूर्यकांत दादांबरोबर काम केलंय. हो. आणि मला चंद्रकांत मांढरेंच्या पत्नींनी, वहिनींनी कोल्हापूरला बोलवून त्यांच्या ट्रस्टतर्फे जो पुरस्कार दिला जातो तो मला 1 वर्षी मिळालाय. क्या बात आणि आहे. मी त्यांचं दालन पाहिलंय. हो. तर मांढरे आडनावातच कलासक्त गुण आहेत वाटतं. पण खूप छान होता मयुराचा प्रश्न. मला असं वाटतं की या सगळ्या आत्मविश्वासाने भरलेल्या परिपूर्ण धाडसी स्त्रियांच्या भूमिका करता करता त्यांचं वारं लागतंच आपल्याला. कारण अनेक भूमिकांना लिहिण्यासाठी लेखक असतात की ती कशी वागणार आहे. आपल्या आयुष्याला कोणी लेखक नसतो. करेक्ट. काय आपण म्हणतो आपलं प्राक्तन आहे, पण ते लिहिलेलं कुठे आपल्याला दिसत नाही बरोबर. की काय पुढच्या वर्षी काय होणार आहे आपल्या आयुष्यात वगैरे. राईट. पण या सगळ्या भूमिकांनी मला खूप चांगल्या अर्थाने मदत केली आणि आधार दिला. ओके. कारण प्रसंग प्रत्येकाच्याच आयुष्यात येणार आहेत. बरोबर. पण आज माझ्या नाटकातली हिरोईन काय म्हणते, हां हां हां. ती कसा निर्णय घेते,
ती कशी तरुण जाते एखाद्या प्रसंगातनं, वाव. हे मला माझ्या आयुष्यात खूप उपयोगी पडलेलं आहे. हो ना. की धिस टू शॅल पास असं आपण जेव्हा म्हणतो, करेक्ट. की त्या त्या दिवसाचा धीर आपण ठेवायचा असतो. नाहीतर रोज काहीतरी घटना घडतात जिथे आपल्याला वाटतं आता संपवावं हे आयुष्य. हां पण इतकं स्वस्त नाही आहे आयुष्य. हां. आपल्याला कोणीतरी जन्माला घातलं, इतकं खरंच. म्हणजे काहीतरी कारण आहे आपण इथे या भूमीवर असण्याचं. हो. ते सत्कारणी लावूया. वा. क्या बात आहे. मस्तच. मयुरा, तुला हे उत्तर नक्की आवडलं असेल आणि एकाच बॅचच्या तुम्ही होता की नाही ते आपण शोधून काढूया. नक्की. है ना. तर ही एक मैत्रीण आहे, सिमरन हिचं नाव. हाय सोनाली, मी सिमरन. मी तुला फर्स्ट टाइम बघितलं ती होती दिल चाहता है मूवी आणि त्यात तुझं इतकं सुंदर काम होता आणि तो सॉन्ग आम्ही कसं विसरू शकतो. जिसे ढूंढता हूँ मैं हर कहीं जो कहीं मुझे अभी नहीं मिली बट मुझे मिली. यू आर सोनाली. तर सोनाली, माझा प्रश्न तुला हा आहे की तू हिंदी आणि मराठी दोन्ही मीडियममध्ये काम केलेलं आहे. तर तुला काय स्टोरी लाईन डिफरन्सेस वाटतो? हो. हिंदी आणि मराठी मूव्हीच्या ह्याच्यामध्ये काम करताना तुझं कसं काय तुला बदल जाणवला? त्याच्यामध्ये काय डिफरन्सेस होते? सिमरन, खरं सांगू का, मला असा काही बदल नाही जाणवला. एक एक फक्त फायदा जाणवला, तो म्हणजे हिंदी सिनेमा हा जास्त लोकांपर्यंत पोचतो आणि मराठी सिनेमा हा मराठी भाषिक लोकांपर्यंत पोचतो. पण आता तो काळ बदललाय, कारण मराठी सिनेमासुद्धा जागतिक ऑडियन्सपर्यंत पोचतोय. आपल्याकडे इतके OTTs आहेत, त्यामुळे त्या माध्यमामुळे मराठी सिनेमा सगळ्यांपर्यंत पोचू शकतो आणि हिंदी सिनेमाही पोचू शकतो. त्यामुळे आता त्या दोन्हीतला फरक जो होता तो मिटत चाललाय. वा, क्या बात आहे. सिमरन, तुला हे उत्तर नक्कीच खूप आवडलं असेल, माझी खात्री आहे. आता आपण ऐकूया हां, नम्रताचा प्रश्न आपण घेऊयात आता. हाय सोनाली, मी नम्रता श्रोते. मला तुला असा प्रश्न विचारायचा आहे, तू आजच्या पिढीला काय सल्ला देऊ इच्छिते आणि जो की तुझ्या अनुभवावरून आलेला असेल? तुझ्या किती गोड आहेत मैत्रिणी सगळ्या. नम्रता, मला नेहमी असं वाटतं की मी सल्ला देण्या इतकी मोठी झाले नाही आहे, पण आपल्या अनुभवातनं 4 गोष्टी जर शेअर करायच्या असतील, आजच्या पिढीला ना इतके पर्याय आहेत समोर की मला वाईट वाटतं त्यांच्यासाठी. माझ्या वेळेला खरंच बरं होतं, कारण नाटक होतं, सिनेमा होता, मग कालांतराने TV आला, मग ॲड फिल्म्स आणि आता वेब. तर मला खूप शांतपणे हे बदल बघता आले. पण आजच्या पिढीसमोर असं एकदम इतका वाईड स्पेक्ट्रम आहे, तर त्यांना मला दिलासा द्यावासा वाटतो की डोंट वरी, हळूहळू सुरुवात करा, ओव्हरवेल्म्ड वाटून घेऊ नका, कारण त्यांना कधी कधी समजणार नाही आपण नक्की काय करावं. पण दुसऱ्या बाजूला मी हेही म्हणू शकते की नव्या पिढीला काही सांगण्यापेक्षा आपणच त्यांच्याकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, ज्यातली महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे त्यांचा फिटनेस आणि कॉन्फिडन्स. क्या बात आहे. हो की नाही? येस, तर गोज बोथ वेज ना. खरंच. वा, क्या बात आहे. नम्रता, खूप छान प्रश्न होता आणि सोनालीनी पण उत्तर मस्तच दिलं आहे. आणि आता आपण प्रश्न घेऊया मनीषाचा. हाय सोनाली, मी मनीषा कांबळे. मला तुझा दोघी हा मूवी खूप आवडतो. तर तुझ्या चित्रपटापैकी तुला सर्वात जास्त आवडणारा चित्रपट कोणता? ओ, नम्रता, कसं उत्तर देऊ मी याचं? मनीषा. सॉरी मनीषा, मी याचं उत्तर कसं देऊ तुला, कारण केलेले सगळेच रोल आपल्याला आवडत असतात. पण एक आहे की कधी कधी असं वाटतं की हा आपण जरा बरा करू शकलो असतो अजून, किंवा तिथे आठवत आहे ना कसला पाऊस आला होता वगैरे, अशा आठवणी असतात. पण मला ना नेहमी नवीन जो माझा रोल असतो तो सगळ्यात जास्त आवडतो. त्यामुळे आत्ता विचारशील तर मी आत्ता मधुर भंडारकर सरांसाठी काम करतेय. त्या सिनेमाचं नाव आहे द वाईव्ज, आणि त्यातलं माझं जे कॅरेक्टर आहे ते भन्नाट आहे आणि मला ते करताना खूप मज्जा येते.
वा, क्या बात आहे. मस्तच. पण असं असं वाटू शकतं की एखादा करावंसं म्हणजे करायचं राहिलंय एखादं कॅरेक्टर, ते करायला मिळालं असतं तर मला मज्जा आली असती. असं असतं अगं, खूप हो ना? असतात असे रोल्स. हो ना? आणि आपण असं क्षणिक का होईना असं मनात म्हणत असतो की अरे हा रोल मला मिळाला असता तर किती छान. हो ना? असं चालू असतं. झालंय तुझ्या बाबतीत पण असं कधीतरी? हो. ओके, ग्रेट. सो नाव हिअर वी आर विथ रश्मी. हाय सोनाली, मी रश्मी देशपांडे. मला विचारायचे तुझे कुठला आगामी चित्रपट येतोय? तो मला बघायला खूप आवडेल. ओके, हाय रश्मी. आगामी माझी एक वेब सिरीज येते ज्याचं नाव आहे ट्रायल सीझन 2. आपला एपिसोड येईपर्यंत कदाचित ती सिरीज आलीसुद्धा असेल. त्यात मला काजोलबरोबर काम करायला मिळालं. क्या बात आहे. धमाल आली. आणि दुसरी आत्ताच मी जी सांगितली ती मधुर भंडारकर सरांची द वाईव्स नावाची फिल्म, आणि एक विश्वास जोशी सरांची, ज्याबद्दल मी काहीच सांगू शकत नाही अशी फिल्म. ती मराठी आहे. वा, क्या बात आहे. आणि काहीच सांगू शकत नाहीस असं तुझे म्हणतेस त्या सेटवरती आपण भेटलो होतो. करेक्ट. त्यामुळे आरतीला असं बंदर की बात मालूम आहे. मालूम है लेकिन काश हम बोल पाते. ठीक आहे. ओके, आता ही मैत्रीण आहे उषा तावरे. हाय सोनाली, मला तुम्ही खूप आवडता. तुमची मोठी चाहती आहे. सोनाली, तुम्ही मराठी खूप सुंदर बोलता. तुमचे मराठी आणि हिंदी चित्रपट खूप छान आहेत. मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे की तुमचे प्रेरणास्थान कोण आहे? ऑ, उषा, एकतर तुझ्याशी कट्टी, कारण तू मला आहो जाहो म्हणालीस. मला कोणी आहो म्हणलं की मी मस्त, freeze मला होते. आवडलं हे. मला बोलताच येत नाही. तर तू इतकी गोड आहेस, तू हक्कानी मला अगं म्हण. वा. माझं प्रेरणास्थान अनेक माणसं आहेतच. दररोज आपली प्रेरणा बदलत असते. मला निसर्ग खूप चांगल्या अर्थाने प्रेरणा देत असतो. आज विचारशील तर माझी एक मैत्रीण आहे, जिच्याकडे मी अमेरिकेत राहिले होते. तिचं नाव प्रियांका आपटे. ती मला खूप आवडते, कारण काही माणसांमध्ये जगण्याबद्दल एक डिग्निटी असते. आपला जो भवताल आहे, म्हणजे ती मराठी आहे पण ती गेली अनेक वर्ष अमेरिकेत असते. तिने तिथेही फार सुंदर पद्धतीने जुळवून घेतलं आहे, आणि तरीही ती अस्सल मराठी राहिली आहे. ज्या प्रकारे ती एखादा चांगला राग म्हणतो बघ आपण, तो असा खूप काय म्हणतो आपण, उडत उडत किंवा असा फेसाळता आनंद देणारा नसतो. त्याच्यात एक धीरगंभीर आनंद असतो, समाधान असतं. तसं मला वाटतं प्रियांकाकडे बघून. आणि मी तिच्याकडे राहिले होते सॅन डियागोमध्ये, आणि मला असं वाटतं की इतकी गोड मैत्री आहे आमची. त्याला आम्ही फार विशेषणं कधी वापरली नाही आहेत, पण तिच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. आणि मला खूप प्रेरणा देतो तिचा स्वभाव. क्या बात आहे यार, क्या बात आहे. मस्तच, खरंच खूपच छान, खूपच छान. आणि उषा, तुला नक्की आवडलं असेल हे उत्तर. आणि आपण आता बघूया सिद्धीचा प्रश्न. तिने पण तुला थोडंसं आहोजाहो केलं आहे. नमस्कार सोनालीजी. मी सिद्धी चिकेरूर, पुण्याहून. प्रोफेशनली एक प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करते. लहानपणापासूनच मूव्हीजची आणि वाचनाची खूप आवड असल्यामुळे तुमच्या अनेक मूव्हीज बघितल्या आहेत, तुमचं पुस्तकही वाचलं आहे, आणि तुमच्या अभिनयाचं आणि लिखाणाचं मनापासून कौतुक वाटतं. आज आपण माइंडफुल हार्ट टॉक शोच्या निमित्ताने याच्या माध्यमातून बोलत असल्यामुळे एक प्रश्न मला तुम्हाला विचारायला नक्की आवडेल की तुमची जी भूमिकांची रेंज आहे ती अतिशय गंभीर पासून तर हलकं फुलकं असं कॉमेडीकडे झुकणारं एखादं कॅरेक्टर एवढी मोठी आहे. आणि असं असल्यामुळे तुम्ही जेव्हा पडद्यावरून तुमच्या खऱ्या आयुष्यात परत येता तेव्हा स्वतःला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या रिसेट करण्यासाठी तुम्ही काय करता हे जाणून घ्यायला नक्की आवडेल. आणि आरतीजींनी ही आज मला संधी दिली यासाठी त्यांचे आभार.
ओ, किती मस्त प्रश्न आहे सिद्धीचा. हो खरंच छान आहे. सिद्धी, एकतर तू मला माझ्या आयुष्यात भेटलेली दुसरी सिद्धी आहेस, कारण माझ्या एका बेस्ट फ्रेंडचं नाव सिद्धी आहे, सिद्धी देशपांडे. अरे वा. बरं, तुझं आडनावही इंटरेस्टिंग आहे. चिक्केरूर नावाची एकच मैत्रीण आहे, पौर्णिमा चिक्केरूर, जी चेलुवीमध्ये माझी कोस्टार होती. ओके. आता लग्नानंतर पौर्णिमाचं आडनाव काय आहे मला माहित नाही. तर तू कर्नाटकातली आहेस का? आणि आता पुण्यात प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून आली आहेस का? पण थँक्यू फॉर युअर क्वेश्चन. मला खूप आवडला तुझा प्रश्न. अनेकदा असं होतं की सिनेमात म्हणजे शूटिंगच्या दिवशी जे मूड्स असतात, जो सीन चालू आहे त्याचा मूड आणि आपलं आयुष्य या दोन वेगळ्या गोष्टी असतात. तर माझं एक छोटंसं काय म्हणूया रुटीन आहे की मी गाडीत जेव्हा बसते, म्हणजे मेकअप काढतो आपण, कॉस्ट्यूम चेंज करण्यापासून सुरुवात होते माझी. कॉस्ट्यूम जसा जसा चेंज करायला लागतो तशी तशी मी माझ्याकडे येते. वा. आपले आपले कपडे आपण घालतो, आपल्या चपला घालतो, त्या कधी कधी नव्या नसतात, त्या कधी कधी आपण वापरलेल्या असतात, रुळलेल्या असतात त्या आपल्या पावलाला. तर तसं आपण आपल्याकडे परत यायला लागतो, गाडीत बसतो आणि गाडीत बसून घरी येण्याचा प्रवास कधी 10 मिनिटाचा असेल, कधी 1 तासाचा असेल, पण त्या वेळात मी अशी छान त्या सेटपासून दूर येते आणि जिकडे चालली आहे तिथे माझं लक्ष केंद्रित करते की मी आता घरी चालली आहे. मग माझ्या मनात घरचे विचार असतात की अरे बापरे, काहीतरी घरी पोचल्यावरती मला माझ्या शेजारणीकडे जायचं आहे, मी तिला कबूल केलं होतं, हे काहीतरी आठवतं, किंवा माझ्या 2 व्हीलरमध्ये पेट्रोल भरायचं राहिलं वगैरे, असं काहीतरी आठवतं. वा. आणि सोपं पडतं आपण आपल्याकडे परत येणं. आणि असं आपण प्रत्येक ठिकाणीच करत असतो, म्हणजे ॲक्टर्सनाच हे करावं लागतं असं नाही. ऑफिसचं काम कशाला आपण घरी घेऊन जायचं? ऑफिसचं काम ऑफिसमध्ये वेळेत पूर्ण करावं आणि घरी आपल्या घराकडे जावं, आपल्या माणसांकडे जावं. वा, मस्तच. तर आता काय झालं आहे ना, आजकाल वर्क फ्रॉम होम सुरू झालं आहे बिकॉज ऑफ ऑल दिस कोविड अँड हे सगळे प्रकार. आणि आता हायब्रिड पण आहे, म्हणजे तुम्ही 1-2 दिवस ऑफिसमध्ये जा, बाकीच्या दिवशी घरनं काम करा. तर घरनं काम करताना इतकं काम करून घेतलं जातं ना ह्या सगळ्या म्हणजे लोकांकडनं, की त्यांना असं म्हणजे असं समजतात की ते घरनंच तर काम करताय, पण खूप तास ते काम करतात आणि त्यांना तरी देखील त्यांना घरासाठी वेळ राहतोय असं राहत नाही. तर मला असं वाटतं सिद्धीचा प्रश्न त्या स्पेसमधनं येत असावा, कारण तिचं हायब्रिड काम आहे. तर तिला ते जाणून घ्यायचं असेल की मग ते नक्की जगलिंग कसं करायचं. एक्झॅक्टली. बिकॉज काय म्हणूयात त्याला की वर्क अँड होम, म्हणजे हे स्विच ऑन स्विच ऑफ आपल्या सगळ्यांच्या लिंगोमध्ये कसं करायचं, तर ते चॅलेंजिंग आहेच. पण जेव्हा अटेंड टू वन थिंग, काम तर काम, काम चालू असताना कुकरच्या शिट्ट्या नाही मोजायच्या, फोकस. किंवा पोळी करपेपर्यंत कामाचा विचार नाही करायचा. किती महत्वाचं आहे. खूपच मस्त, खूपच मस्त. तर आता सोनालीचा प्रश्न आहे. माझाच प्रश्न आहे. येस. तर ह्या ज्या सोनाली आहेत, सोनाली अंबर्डेकर, तू विचारशील की है ना? ऍक्च्युली आपण ती सोनाली मला एवढी आवडली की ते ग्लॅमर आपण कशाला वंचित ठेवायचं पडद्यापासून, तिला आपण बोलवूया. हो, प्लीज ये आमच्या फ्रेम मध्ये आणि आम्हाला आणि प्रश्न विचार. येस या, ऍक्च्युली कम तुला घुसता येईल का? हा, आमच्या दोघींच्या मध्ये. I would love this. This is unexpected. Thank you very much. अनएक्सपेक्टेड. येस. आणि सोनालीबद्दलच्या प्रश्नाच्या आधी मला नक्की हे सांगायला आवडेल की सोनाली कायम अशी खूप सपोर्टिव्ह असते आणि मौजा पार्ले हे असं ओपन करून दिलेलं असतं तिने की आरती तू फक्त मला सांग तुला कोणाचा इंटरव्ह्यू करायचा आहे. सो लोकेशन पार्टनर ऑलवेज माय फॅव, मौजा पार्ले. Thank you. But it is a pleasure and honor, Karan. You get such lovely guests. Yes. Lovely, beautiful. Yes, I'm Some really of them lucky. are I'm really handsome, not lucky in that. beautiful, but always so talented. It is really Yeah. a pleasure. म्हणजे मला कॅमेराच्या पाठी बसून ऐकायला भयंकर आवडतं की कोणाचे इंटरव्ह्यू चालले. सो माझा प्रश्न असा होता, ऑब्व्हियसली बिकॉज वी रन द रेस्टॉरंट, की बिकॉज ऑन स्क्रीन यू हॅव टू मेंटेन अ सर्टन personality persona because of your dietary preferences, health, lifestyle. So how do you balance
आउटडोर इटिंग, डू यू लाईक इटिंग आउट? आणि इफ यू डू, देन हाऊ डू यू बॅलन्स बिटवीन न्यूट्रिशन, इटिंग आउट अँड होम कुक्ड फूड्स? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे सोनाली. सगळ्यात आधी थँक्यू सो मच. मला इतकं मस्त वाटतंय मौजामध्ये येऊन. मी आता पहिल्यांदा आली आहे, पण यू विल सी मी हिअर ऑफन. आय रिअली होप सो. आय होल्ड कराओके बद्दल सांगितलंस Yes. तर मला आवडेल यायला. मी माझ्या नवऱ्याबरोबर येते. अरे क्या बात आहे. सो नाईस. मी ना खाण्याबद्दल खूप फसी नाही आहे. मला खूप बेसिक फूड आवडतं, नॉन स्पायसी जेवण आवडतं आणि मी व्हेजिटेरियन आहे. ओके. तर मला स्वतःला असं वाटतं, काही काही माणसांचं मला कौतुक वाटतं, कारण ते स्वतःचे वे प्रोटीन्स बरोबर घेऊन जातात, किंवा अनेक तर मोठे स्टार्स स्वतःचे कुक घेऊन जातात बरोबर. त्यांचे कारणं असू शकतील, पण मला स्वतःला इतका उहापोह करायला आवडत नाही. त्यामुळे जेव्हा मी अशा रिजनमध्ये जाते की जिथे स्पायसीच खाणं असतं, तिथे मी लिमिट करते की मी कदाचित असंच खाईन की मी सॅलड बेस्ड जेवीन. ओके. माझं युज्युअल कार्बोहायड्रेट्स कमी आणि बॅलन्स्ड खाण्याकडे कल आहे. कारण शूटिंग जेव्हा सुरू असतं तेव्हा व्यायामाला वेळ मिळतोच असं नाही. बरोबर. त्यामुळे कॅलरी डेफिसिट डोक्यात ठेवायला पाहिजे. हां. आणि दुसरं उलटंही होऊ शकतं की अनेकदा आम्ही इतक्या चांगल्या हॉटेल्समध्ये राहतो की तिथे तुम्ही स्पॉइल्ड म्हणजे इतकं हो. तुम्हाला खायला ऑप्शन्स मिळू शकतात. तर अशा वेळेला मी परत स्वतःला सांगते की मला बेसिकच खायला आवडतं. कारण तिथला स्प्रेड बघूनच म्हणजे माझ्यामध्ये कधी कधी सुट्टीला मी जाते ना, तेव्हा माझ्यात एक छोटी मुलगी येते. मला तो ब्रेकफास्टचा स्प्रेड बघून एवढा आनंद होतो की वाव काय काय ठेवलंय. काय ठेवलंय? हो. पण ते मी सुट्टीच्या वेळेला स्वतःला अलाव करते. मी जेव्हा कामासाठी प्रवास करते तेव्हा माझं हे ठरलेलं असतं आणि मी त्या अर्थाने जरा बोरिंगली डिसिप्लिन्ड आहे की मी एक गोष्ट खायची तर एकच गोष्ट खाऊ शकते. की मला जर कोणी सांगितलं की पुढचे 15 दिवस तुला भाकरी मिळणार आहे आणि पालेभाजी, तर मला चालतं, मला काही प्रॉब्लेम नाही. फक्त मी एवढंच म्हणते की त्यात तिखट घालू नका. कमी घाला. मी इतकं छान मेंटेन करू शकते. फक्त मी माझ्या टीमला बजावून ठेवलंय की गोड पदार्थ माझ्या आसपास आणायचे नाही. मला भारतीय गोड पदार्थ फार आवडतात आणि साधे. मला चॉकलेट नाही आवडत, चॉकलेट टूथच नाहीये. काय आवडतात म्हणजे तुला? मला लाडू, बर्फी, खूप वेळ बोलू शकते मी हो ना? याच्यावर. सगळं आवडतं मला. पुरणपोळी, अच्छा. म्हणजे सगळ्याच गोष्टी गोड असलेल्या. मला काहीच नाही मिळालं तर मी दाणे आणि गुळही खाऊ शकते. अरे वा. त्यामुळे मी सगळ्यांना सांगून ठेवलंय की न लाजता मला सांगायचं की नको, आपल्याला नकोच आहेत त्या गोष्टी. खरंच साखर कशाला पाहिजे आयुष्यात. खरंच. अमेझिंग. सो आज मौजामध्ये जेवणच जायचंय तुम्ही. अरे आमच्याकडे व्हेज नॉनव्हेज दोन्ही असतं, पण विल मेक शुअर दॅट इट्स व्हेजिटेरियन अँड इट्स लाईट ऑन द फॅट्स अँड ऑइल. सो वी होप दॅट शी कॅन स्टे फॉर लंच. आय नो. आय I रिअली won't डोंट take नो any बट of वी your विल सी. time. Thank you so much. थँक्यू That was सोनाली. really sweet. थँक्स फॉर Thank you, युअर Sonali. Thank you so क्वेश्चन. much. तर ह्या गोड नोटवर अजिबात माझं समाधान झालेलं नाही. आपण पुन्हा मे बी काही दिवसांनी किंवा पुढच्या सीझनमध्ये किंवा व्हेनेवर वी फील आपण भेटू आणि बोलू. पण ह्या गोड नोटवरती आता आपण इथे थांबूया. वी हॅव टाईम क्रंच. तुला पण कुठेतरी परत नंतर जायचं आहे. आणि मित्रमैत्रिणींनो, तुम्ही ऐकलंच असेल किती छान आमच्या गप्पा रंगल्या आहेत. आणि वेगळ्या वेगळ्या विविध विषयांवरती सोनालीने आपल्याशी छान गप्पा केलेल्या आहेत. खूप गोष्टी सांगितल्या आहेत. बऱ्याचशा गोष्टी अशा पण होत्या की ज्या फॅमिलीशी क्लोजली कनेक्टेड होत्या. तिच्या मुलीबद्दलच्या, आईबाबांच्या बद्दलच्या आणि विविध सेट्सवरच्या चित्रपटांच्या Yes. किस्से छान छान असे. आणि तुम्ही नक्की नक्की एन्जॉय कराल, मला खात्री आहे. तर ह्या ज्या गप्पा तुम्हाला आवडल्या, कारण नवीन सेगमेंट, स्पेशल सेगमेंट आपण तयार केला होता सोनालीसाठी. आणि तिने त्या सगळ्या मैत्रिणींच्या व्हिडिओ क्वेश्चन्सना खूप अगदी सविस्तर आणि छान खूप उत्तरं गोड होता तो दिलेली आहेत. सेगमेंट. आणि तुझ्या सगळ्या मैत्रिणींना मनापासून थँक्यू. वाव, थँक्यू सो मच. तर तुम्हाला हे आवडल्या आमच्या गप्पा, आणि आमचं चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. आम्ही वाट बघतोय. आवर गिफ्टिंग पार्टनर्स अँड स्पॉन्सर्स, सोनाली. एक तर ही
पुस्तकं आहेत, मी प्रयत्न केला आहे लिहिण्याचा. अरे वा. हे पुस्तक द माइंडफुल हार्ट मी लिहिलं होतं. ते 6 सेकंड्स इंटरनॅशनल म्हणून एक NGO आहे आणि इट इज कम्प्लिटली डिव्होटेड टू इमोशनल इंटेलिजन्स. ओके. तर त्यांनी ते पब्लिश केलंय आणि नाही. त्याला जोशुआ फिल्डमन म्हणून आहे, तर त्यांचं फॉरवर्ड आहे. तर दिस इज फॉर यू. थँक्यू. आणि एक मराठी पुस्तक मी लिहिलं, मानवळ्याच्या गप्पा. तर माझं सगळं लहानपण असं नाशिकच्या एका गावात झालं. किती छान. हो. आणि मग तिथे ते सगळे असे वेगळे-वेगळे मानवळे घरी यायचे. म्हणजे ऊस आणि बोरं, आवळे, चिंचा वगैरे, वगैरे. आणि मग आई त्यांच्या सगळ्या डब्यांमध्ये नाशिकचा चिवडा बनवून पाठवायची. किती छान. आणि मग ते पण परत कधी रिकामं नाही आलं. परत त्याच्यामध्ये काहीतरी घालून यायचं. सो असं ते वा. त्या वातावरणात मी वाढले. सो तिथल्या स्टोरीज आणि कळवण टू कल्याण, म्हणजे कल्याणला आम्ही फायनली होतो. म्हणजे आता काही दिवसांपूर्वी कोविडमध्ये माझा नवरा विजय, तो IAS ऑफिसर आहे. तर तो तिथे KDMC, कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कमिशनर होता. ओके. तसं कळवण टू कल्याणचा प्रवास असं त्याच्यामध्ये मस्त. महत्वाचे अनेक्डोट्स असे एकत्र करून मानवण्याच्या गप्पा असं ते किती पुस्तक छान. झालं आहे. थँक्यू. अँड दॅट इज Amazon बेस्टसेलर. तुला आवडेल वाचायला. अरे वा. मज्जा येईल. तर लवली. असं हे आहे. थँक्यू. तर मग खूप मज्जा वाटते की मला हे पुस्तक तुला द्यायला मिळतंय. सिरियसली इट्स व्हेरी नाईस. आपले साताऱ्याचे गिफ्टिंग पार्टनर आहेत चौभारी मसाले. आहा. येस. तर त्यांनी तुझ्यासाठी छान असे हे मसाले? पाठवले सुपर्ब. आणि खूप सुपर्ब आहे. कोणताही पदार्थ मिनिटात तयार असं अरे ते वा. म्हणतात. तर असे ह्यांचे चौभारी. मसाले आहेत. येस, चौभारी. आणि मस्त आहेत त्यांचे मसाले. म्हणजे मी पण यूज करते आणि खूपच छान आहेत. म्हणजे ह्या एका त्यांच्या मसाल्यातून असे 100 भाज्या, वेगळे-वेगळे पदार्थ आपण बनवू शकतो. म्हणजे लवली. जस्ट 1 मसाला इज इनफ. तर हे आपले अजून एक गिफ्टिंग पार्टनर आहेत विश्वस्वामी आयुर्वेदा. ओके. डॉक्टर मेघा निजय हिनी असे छान-छान आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स तयार केले आणि ते तिने सगळे तुझ्यासाठी पाठवले. थँक्यू. येस. आणि हे पुण्याचे आहेत पॉवर ॲम्प. त्यांची फॅक्टरी आहे पुण्याला. त्यांनी त्यांच्या मेटल शीट फॅब्रिकेशन युनिटमधून असा सुंदर गणपती बनवून तुझ्यासाठी ठेवला. अगं किती सुंदर आहे. हो, खूप पण सुंदर. हे काय काय तू प्लॅन केलंय सारसी? मला वाटलं एक चहाचं डील होतं आपलं. तर खूप गोड आहे. किती सुंदर आहे. खूप गोड आहे. फार आवडलं मला. हो. लवली. येस. शिवमणीजींना मी जेव्हा दिलं त्यांनी लगेच असं आवाज करून बघितला त्याची पण. करेक्ट. तर हे आहे रेअर केमिस्ट्री, टॉक्झिन फ्री अँड डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड स्किन प्रॉडक्ट्स. वाव. डॉक्टर नीता कपाडिया अँड हर डॉटर रिया, मदर अँड डॉटर डुओ, त्यांनी हे सुरू केलेलं प्रॉडक्ट आहे आणि खूप छान आहे. तिने मस्त असं एक सुंदर कार्टन तुझ्यासाठी छान असं बनवून पाठवलं आहे त्यांच्या प्रॉडक्टचं. तर ते तुला आवडेल, नक्कीच आवडेल. ट्रेजर हंट बाय के ओके. आहे. कशिश म्हणून आहे, तर तिचं हे प्रॉडक्ट आहे. ती असं सिल्वर ज्वेलरी आहे. अरे वा. क्यूट आहे ते आणि तू ते नक्की वापर. हे दाखवू आणि तुम्हाला सगळ्यांना. हो. आणि किती तिने सुंदर ना आहे. त्याच्यासोबत ना अशी चेन दिली तुला या त्याच्यामध्ये. पेंडंटसाठी. हो, अशी अरे लवली. सेपरेटली. आता इथे KAY आहे, पण के ऐकल्यावर कावेरीला वाटणार आहे तिला आलंय गिफ्ट. त्यामुळे आम्ही शेअर करू कदाचित. येस, वॉव! अमेझिंग. लवली. क्या बात आहे. थँक यू सो मच. आहे. आणि के इज फॉर कशिश ॲक्चुअली, म्हणजे करेक्ट तिचं हे आहे, तिने ते असं बनवून. तर येस. मी मालामाल झालेली आहे. थँक यू. आता सुरुवात मी करणार आहे तुझ्या पुस्तकांपासून. ओके. त्यामुळे चला आजपासूनच हे पुस्तक येस आणि वाचायला. नक्की मला फीडबॅक दे. नक्की. व्हेरी क्लोज टू माय हार्ट असा तो माझ्या आयुष्यातला इन्सिडन्स आहे. ओके. त्याच्यामुळे खूपच मज्जा केली होती आम्ही नाईस. येऊन पुण्यामध्ये. आणि माझं शिक्षण पुण्यात युनिव्हर्सिटीमध्ये झालं 2 वर्ष. ओके. तर त्या मजा आली, खूपच धमाल आली. ओके, सो बाकीच्या स्पॉन्सर्सबद्दल पण बोलायला हवं. तर लोकेशन पार्टनर मौजा पार्ले आणि जे माझं फेव्हरेट झालेलं आहे ऑलरेडी बिकॉज ऑफ द ओनर. नक्की आहे आणि तू नक्की आहे. येस, आणि ओनर जितकी गोड आहे तितकंच तिने तिचं हे पण असं मस्त गोड ठेवलंय सगळं. अँड रेडिओ पार्टनर विश्वास रेडिओ नाशिक. तुम्हाला सगळे आमचे एपिसोड्स ऑडिओ फॉर्मॅटमध्ये त्यांच्या ह्याच्यावरती ऐकायला मिळणार आहेत. त्याच्यानंतर आमचे ग्लोबल टीव्ही पार्टनर आहेत ई-प्रसारण रेडिओ अँड टेलिव्हिजन. www.eprasaran.com वरती तुम्ही नक्की जा. तिथे द माइंडफुल हार्ट सिलेक्ट करा. तुम्हाला आमचे तिथे एपिसोड्स पूर्ण स्वरूपामध्ये बघायला मिळतील. आणि लूक पार्टनर हेअर मेकअप अँड स्टाईल निकिता.
प्रोग्राम प्रोड्युस्ड बाय माइंडफुल हार्ट कन्सल्टन्सी, हेल्दी माइंड हेल्दी हार्ट. मी आज आले होते आरतीबरोबर गप्पा मारायला द माइंडफुल हार्ट या पॉडकास्टसाठी. आरती सूर्यवंशीनी माझी मुलाखत घेतली आणि मुलाखत घेतली असं मला वाटलंच नाही. इतक्या मस्त आम्ही एकदम जुन्या मैत्रिणी असल्यासारख्या गप्पा मारत होतो. आमच्या दोघींच्या गप्पा कशा वाटल्या ते तुम्ही बघा आणि आम्हाला कळवा. आणि मला माइंडफुल हार्ट हा विषय खूप आवडला, कारण आपण भावनांबद्दल, मनाबद्दल खूप कमी बोलतो. बाकी सगळं ठीक आहे की सिनेमे किती केले, यश किती मिळालं, संकटं किती आली, हे बोलताना त्याचा संदर्भ फक्त आपल्या कामाशी असली. पण भावनांशी, मनाशी, हृदयाशी संबंध असलेल्या गोष्टींबद्दल गप्पा मारणं हे आजच्या घडीला खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी मी आरतीचे मनापासून आभार मानते. तुम्ही आरतीच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, द माइंडफुल हार्ट. Thank you so much once again, and see you soon in the next episode with one another mindful personality. Thank you. थँक यू. विविध व्यक्तिमत्वांच्या जीवनाचा प्रवास, श्रवणीय अनुभवांची असे माहिती खास. सगळ्यांना हा टॉक शो असे सजग बनवणारा, विजन विस्डमच्या अगदी जवळ नेणारा, माइंडाच्या कौशल्यांना जागविणारा शो, माइंडफुल हा टॉक शो.